नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सागर पाटील मॅथ्स अँड रिझनिंग क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. तर बघा, आजच्या लेक्चरमध्ये आपण राज्यसेवेचा जो आपला 2024चा सीसॅटचा पेपर झाला, त्यातले गणित आणि बुद्धिमत्तेचे जे काय 25 प्रश्न आहेत 51 ते 75 ते आज आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहे. तर बघा, त्याच्या आधी आपलं जे ॲप्लिकेशन आहे सागर पाटील मॅथ्स अँड रिझनिंग नावाचं, तर त्याच्यावरती आपण एमपीएससी साठी स्पेशल बॅच सुरू केलेलं आहे. तर बॅचची फी फक्त आपली ₹999 असेल. बॅचमध्ये तुम्हाला 200 पेक्षा जास्त लेक्चर बघायला मिळतील. प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला 4 वेळा बघता येईल आणि बॅचचा कालावधी आपला 3 महिन्याचा असेल. सेम त्याचप्रमाणे आपण काय केले, कंबाईनसाठी पण सेपरेट बॅच सुरू केलेले आहे. त्या पण बॅचची फी ₹999 असेल. त्याच्यामध्ये पण तुम्हाला 200 पेक्षा जास्त लेक्चर बघायला मिळतील. प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला 4 वेळा बघता येईल आणि बॅचचा कालावधी आपला 3 महिन्यांचा असेल. तर बघा, आता पहिला प्रश्न बघू आपण. बघा, हा जो प्रश्न आहे आपला, तो अरिथमेटिक प्रोग्रेशन वरती प्रश्न विचारलाय. श्रेणी चॅप्टर आहे बघा आपला गणितामधला. तर बघा काय दिलं ह्याच्यामध्ये, बांधकामाच्या भोवतीच्या मलब्याच्या सफाईशी संबंधित करारात ठरलेल्या दिवसात काम पुरे झाले नाही तर विशिष्ट दंडाची तरतूद पुढील प्रमाणे केलेली आहे. पहिल्या दिवसासाठी ₹250, दुसऱ्या दिवसासाठी ₹310, तिसऱ्या दिवसासाठी ₹370 याप्रमाणे. जर ठेकेदाराने ₹6,960 दंड भरला असेल तर त्याने कामाला केलेल्या विलंबाचे दिवस निवडा. तर बघा आता, एक दिवस जर कामाला विलंब झाला तर तुम्हाला ₹250 दंड भरावा लागते. समजा 2 दिवस कामाला विलंब झाले तर किती येते बघा, ₹310 येते. आणि 3 दिवस जर कामाला विलंब झाला तर ₹370. हे कसे बघा, लक्षात घ्या. पहिल्या दिवशी 250, 2 दिवस झाले तर हे 250 आणि हे ₹310, असे तुम्हाला एकूण ₹560 2 दिवसाचा दंड भरावा लागेल. 3 दिवस असेल तर परत ₹370 वाढतील. याप्रमाणे काय झाले बघा, एकूण दंड किती आकारला आहे, ₹6,960. तर मग एकूण काम किती दिवस लांबले ते आपल्याला बघायचे. तर बघा, आता ह्याच्यामध्ये जर फॉर्म्युला जर तुम्ही काढत गेला तर फॉर्म्युलाने बराच वेळ लागणार आहे. त्याच्यापेक्षा आपण काय करायचं बघा, एकूण बघा ऑप्शन मध्ये जर बघितलं आपण 10, 11, 12 आणि 13 म्हणजे थोडक्यात 10 ते 13 दिवसाचा विलंब झाला, एवढं तर आपल्याला कन्फर्म माहिती आहे. पहा 3 तर 4, बघा आता बघा, जर 4 दिवस असतील तर बघा 60-60 चा फरक आहे. 250, 310, 370, इथे किती येईल बघा, ₹430. 60 ने पुढे गेले की परत 5 बघा, इथं 490 येईल. इथं 6व्या दिवसानंतर किती येईल बघा, 550 येईल. परत 7व्या दिवसानंतर 610 येईल. परत 8व्या दिवसानंतर 670, परत 9व्या दिवसानंतर 730, परत 10व्या दिवसानंतर 700 किती येते 90, परत 11व्या दिवसानंतर 700 किती येते 850 आणि 12व्या दिवसानंतर 910 आणि 13व्या दिवसानंतर ₹970. ठीक आहे बघा. बरं, एवढं पण सगळं काढत बसायची गरज नाही. फक्त आपल्याला काय बघा, या 13 मध्ये बघा बरोबर एक आपल्याला 7व्या दिवसापर्यंत दिवस मानले तर चालतात. कसं लक्षात घ्या आता. समजा जर 10 दिवस विलंब झाला असेल, तर पहिल्या 10 दिवसाची बेरीज किती निघणार आहे बघा. आणि हे सगळे जर फरक बघितले तुम्ही बघा, 250 आणि 310 मध्ये 60 चा फरक आहे. 370 आणि 310 आणि 370 मध्ये ₹60 चा फरक आहे. मग थोडक्यात काय, क्रमवार संख्या आहेत, ज्याच्यामध्ये 60-60 चा फरक आहे. येते लक्षामध्ये. मग बघा आता लक्षात घ्या, क्रमवार जर पहिल्या 10 संख्यांची जर आपण बेरीज करायची म्हटलं तर काय येणार आहे बघा, लक्षात घ्या. बघा थोडक्यात हे बघ, ह्याचं जर एव्हरेज जर डायरेक्ट काढला आपण, एव्हरेज काय निघेल बघा, लक्षात घ्या. आता पहिल्या 10 दिवसात जर म्हणलं तर बघा, इकडे हे 5 दिवस गेले, 1 ते 5 आणि 6 ते 10 मध्ये हे 5 दिवस गेले. बरोबर आहे की नाही? मग 5व्या आणि 6व्या मधला मधली जी संख्या असेल ते काय तुमचं एव्हरेज असतं बघा. आता 490 आणि 550 च्या मध्ये काय निघते बघा. मग बरोबर एव्हरेज जर काढला आपण तर तिथे काय निघेल बघा. 30 ने पुढे जावा किंवा 30 ने मागे या. काय निघेल इकडे, 520 निघेल. बरोबर आहे का? 520 झाले सरासरी. मग पहिल्या 10 दिवसाचं किती निघेल बघा. 520 गुणिले 10 झाले ₹5,200. मग आपल्याला किती दंड वसूल करायचा, ₹6,960. म्हणजे पहिला ऑप्शन येत नाही. पहा दुसरं किती दिले, 11. बघा लक्षात घ्या, आता 11 दिवसाचा जर दंड गोळा करायचा असेल तर काय करावं लागेल बघा आपल्याला. बघा 11 सलग क्रमवार 11 संख्यांचा मध्य काय निघतो, मधली संख्या. मग कारण 11 ही विषम संख्या आहे. बरोबर आहे का नाही बघा. म्हणजे बघा 1 ते 6, 1 ते 6 मध्ये ह्या 6 संख्या गेल्या. सॉरी 1 ते 5 मध्ये ह्या 5 संख्या गेल्या. परत इकडे बघा 7 ते 11 मध्ये ह्या 5 संख्या गेल्या आणि मधली संख्या कुठली राहते बघा, 6वी. 6वी म्हणजे किती आली बघा, 550. मग 1 ते 11 संख्यांचा मध्ये आला 550. 550 गुणिले 11 करा म्हणजे एकूण पहिल्या 11 दिवसाचा तुम्हाला दंड कळून जाईल. 550 गुणिले 11 किती निघते बघा इकडं, 11 55, 11 55 आणि 5 60 म्हणजे ₹6,050. आपल्याला किती दंड गोळा करायचा, ₹6,960. बरं आता बघा लक्षात घ्या. मग याचा अर्थ काय, 11 पण उत्तर निघत नाही. बघा मग आता 12 दिवसात जर काढायचं म्हणलं काय निघेल बघा. बघा 12 दिवसात दंड काय निघेल, 1 ते 6 पर्यंत 6 संख्या गेल्या. 7 ते 12 पर्यंत 7 संख्या गेल्या. मग थोडक्यात काय, 6 आणि 7च्या मधली जी संख्या असेल ना, तो दंड असेल आपला. म्हणजे कुठला, 550 आणि ह्या 610च्या मधली संख्या कुठली निघेल बघा, लक्षात घ्या. इथं निघेल 580. मग 580 गुणिले किती करायचं, 12 करायचं. कारण की क्रमवार 12 संख्यांची बेरीज आहे ती. आणि याचा ऍव्हरेज किती आली, 580. मग किती निघते, 12-8 96. इथं 6 आले. 12 पंचे 60 आणि 9 किती झाले बघा, 69. म्हणजे बरोबर
6,960 येते बरोबर. 6,960 म्हणजे किती दिवस कामाला विलंब झाला तर 12 दिवस. ऑप्शन नंबर 3 येणार. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा आता हा जो प्रश्न आहे आपला तो कशावरती विचारला आपल्याला डेटा सफिशियन्सी वरती विचारला. म्हणजे थोडक्यात काय रँकिंग चॅप्टर वरती पण त्याच्यामध्ये पण कसा डेटा सफिशियन्सी वरती. म्हणजे बघा काय दिले प्रश्नामध्ये बघा. पुढे एक कृती व त्यानंतर ए व बी ही संबंधित तथ्य दिली आहेत. कृती पूर्ण करण्यासंदर्भात उचित पर्याय निवडा. बघा अनु, चुनू, कनू आणि निनू एक शर्यत धावले. सर्व मुलांनी एका रेषेपासून एकाच वेळी शर्यतीला सुरुवात केली. पुढील तथ्य वापरून शर्यत जिंकणारी व्यक्ती निवडा. तर बघा आपल्याला फक्त काय काढायचे तर शर्यत जिंकणारी व्यक्ती कोण येते. ठीक आहे. आणि डेटा सफिशियन्सी मध्ये काय असतं बघा. आता तुम्हाला ए आणि बी दिलेले बरोबर आहे की नाही. आणि ह्या ए आणि बी मध्ये कुठल्या विधानावरून आपण या प्रश्नाचं उत्तर सांगू शकतो. कुठल्या तर पुढील तथ्य वापरून शर्यत जिंकणारी व्यक्ती निवडा. शर्यत जिंकणार कोण आहे तेवढं फक्त सांगायचं आपल्याला. बघा आता ह्याच्यामध्ये कसं असतं लक्षात घ्या. सेपरेट पहिलं विधान चेक करायचं. पहिल्या विधानावरून उत्तर निघते का चेक करा. बघा चुनूच्या वेगाची दुप्पट, अनुच्या वेगाची तिप्पट आणि निनूच्या वेगाची चौपट सारखी आहे. बघा पहिलं ए काय म्हटलंय बघा लक्षात घ्या. चला ए काय म्हटलंय इथं बघा. कोण चुनू. बघा चुनू. दुसरा कोण आहे अनु. बघा हा 1 2 नंबर कोण आहे अनु आणि 3 नंबर कोण आहे निनू. बघा काय म्हटलंय चिनूच्या वेगाची दुप्पट, ह्याच्या वेगाची दुप्पट, अनुच्या वेगाची तिप्पट आणि निनूच्या वेगाची चौपट काय आहे तर सारखीच आहे. बरोबर आहे की नाही. बघा मग 2 3 4 आणि 2 3 4 चा लसावी काय आला. बघा 2 3 4 चा लसावी आला 12. बरोबर आहे की नाही. बघा मग वेग काय असेल बघा. बघा बेसख्ख 12 परत 3 चोक 12 आणि 4 त्रिक 12 हा झाला वेग. बघा लक्षात घ्या. हा काय झाला वेग झाला. म्हणजे बघा चिनूचा वेग जर 6 असेल तर ते दुप्पट की झाली 12. अनुचा वेग 4 असेल तर ते तिप्पट झाली 12 आणि निनूचा वेग जर 3 असेल तर त्याची चौपट झाली 12. म्हणजे 6 4 3 हे वेग झाले तिघा जणांचे. पण आपल्याला काय म्हटले बघा एकूण व्यक्ती दिलेत त्यांनी 4 दिलेत आणि डेटा सफिशियन्सी हे काय असतं बघा. तर पहिलं वाक्य बघितल्या आपल्या लक्षात काय कळतं इथं चिनू आहे, अनु आहे आणि निनू आहे. बघा लक्षात घ्या. ह्याच्यामध्ये तुम्हाला कणू दिलेले का नाही याचा अर्थ सेपरेट पहिल्या विधानावरून आपण उत्तर काढू शकत नाही. बघा आता सेपरेट जर बी विधान जर तुम्ही चेक केलं काय दिले बघा. जेव्हा जिंकणाऱ्याने शर्यत संपवली तेव्हा अनु, कनू व निनू यांनी धावलेल्या अंतराची सरासरी ही अनु व कनू यांनी धावलेल्या अंतराची सरासरी इतकी आहे. बरोबर आहे की नाही. पण आता बघा पहिल्या विधानाचा विषय सोडून द्या. फक्त जर बी विधानाचा जर आपण विचार केला अनु, कनू आणि निनू यांचा आपल्याला वेग माहिती आहे का नाही माहिती आहे. त्यामुळे सेपरेट बी विधानावरून पण आपण उत्तर सांगू शकत नाही. मग काय करावं लागतं आपल्याला कन्फर्म एवढं तर आहे की बाबा दोन्ही विधानं एकत्र करून आपलं उत्तर चेक करावं लागेल. निघेल का नाही निघेल ती पुढची गोष्ट आहे. याचा अर्थ काय सेपरेट ए आणि बी विधानावरून उत्तर निघत नाही. बरं आता दोन्ही विधानं जर आपण चेक केली पहिलं विधान मांडलं आपण इथं बघा. आता चला बी हे झालं ए विधान. ठीक आहे. बघा आता ब काय बी विधान काय म्हटले बघा. जेव्हा बघा बरं आता ह्याच्यामध्ये चुनू झाला, अनु झाला, निनू झाला. ह्याच्यामध्ये कनूची आपल्याला कनूचा वेग माहिती आहे का तुम्हाला. कनूचा वेग माहित नाही. आपण कनूचा वेग x पकडला तात्पुरता. बघा आता दुसरं बी विधान काय म्हटले. जेव्हा जिंकणाऱ्याने शर्यत संपवली तेव्हा अनु, कनू व निनू. बघा अनु बघा अनुचा वेग किती आहे. बघा अनु, कनू, निनू यांनी धावलेल्या अंतराची सरासरी. अनु किती धावलाय बघा 4 धावलाय. बघा अनुचा वेग किती आहे 4 आहे. 4 अधिक परत काय बघा कनू आणि निनू. कनू किती धावलाय बघा. कनू धावला x आणि निनू किती धावलाय बघा तर 3 धावलाय. ह्या तिघांनी जेवढं अंतर कापलेलं आहे त्याची सरासरी म्हटलेली आहे बघा. त्याची सरासरी म्हणजे किती आली बघा इकडे 3 आले डिवाइड बाय 3. ही कुणाची एवढी आहे बघा. बघा जेव्हा जिंकणाऱ्याने शर्यत संपवली तेव्हा अनु, कनू व निनू यांनी धावलेल्या अंतराची सरासरी. बघा अनु, कनू आणि निनू यांनी धावलेलं जेवढं अंतर आहे तिघांनी मिळून त्यावेळी त्यांची काय असते सरासरी विचारली आपल्याला. ती सरासरी किती आहे बघा. तर अनु व कनू यांनी धावलेल्या अंतराच्या सरासरी किती आहे. कोणा इतकी बघा अनु आणि कनू. अनु किती आहे इथं आपला अनु झाला 4. अनु झाला 4 आणि दुसरा कोण आहे कनू. कनू किती धावला x. यांनी जेवढं अंतर पार केले त्याच्या सरासरी दोघांची सरासरी सेमच आहे. हे झालं इक्वेशन. डेटा सफिशियन्सीचा प्लस पॉईंट काय असतो बघा. इक्वेशन मांडलं याचा अर्थ काय आहे की आपण x ची व्हॅल्यू सांगू शकतो. x ची व्हॅल्यू सांगू शकतो याचा अर्थ काय आहे तर आपण कनूचा वेग आहे ना तो सांगू शकतो. मला लक्षात घ्या. बरोबर बघा कनूचा वेग 6 पेक्षा जास्त आला तर तो शर्यत जिंकेल आणि 6 पेक्षा कमी आला तर चिनू काय होईल शर्यत जिंकेल एवढं कन्फर्म आहे. मग बघा ज्यावेळेस इक्वेशन मांडलं का नाही आपल्याला ते सॉल्व्ह करत बसायची गरज नसते. याचा अर्थ काय आपण हे दोन्ही विधाने एकत्र केल्यानंतर ना उत्तर सांगू शकतो. बरोबर आहे का. कारण की बघा इथं आपण जे 4x आणि 3 हा जो वेग पकडलाय तो अ वरनं पकडलेला आहे. बरोबर आहे का नाही. बघा मग याचा अर्थ काय अ आणि ब एकत्र केल्यानंतर उत्तर निघते. काढून दाखवतो मी किती येते ते x. पण डेटा सफिशियन्सीचा प्लस पॉईंट काय असतो इक्वेशन मांडलं की त्याच्यावरनं उत्तर निघतं. त्याच्यामुळे इथे x इक्वेशन सॉल्व्ह करत बसायची गरज नसते. डायरेक्ट आपण काय करू शकतो याच्यामध्ये
दोन्ही तथ्य एकत्र वापरून कृती पूर्ण करता येईल, परंतु दोन्हीपैकी कोणतेही एकच तथ्य वापरून ती करता येणार नाही. म्हणजे ऑप्शन नंबर 2 निघून जाते. येते लक्षात, दोन्ही तथ्य एकत्र वापरून कृती पूर्ण करता येईल. ठीक आहे, आणि परंतु दोन्हीपैकी कोणते एकच तथ्य वापरून करता येणार नाही. बरं, आता इक्वेशन सॉल्व्ह करून बघा काय निघते इकडं. चला 2 ने ह्याला गुणलं काय निघते बघा. चला 4 आणि 3 7, आपण जागा कमी असल्यामुळे स्टेप कमी करू. बघा 4 आणि 3 7 आले, 7 अधिक x आणि ह्याला कशाने गुणला आपण, इकडे 2 इकडे आला. चला बरोबर बघा, हे हा 3 बरोबर पलीकडे जाईल बघा, 3 आणि 4 अधिक x बरोबर आहे का. बघा चला आता किती निघतंय, 2 ने 7 ला गुणलं की झाले 14 अधिक 2 ने x ला गुणलं झाले 2x बरोबर. बघा 3 ने 4 ला गुणलं 3 चोक 12 अधिक 3 ने x ला गुणलं झाले 3x. बघा आता हे 2x बरोबरच्या पलीकडे गेले काय होईल बघा, 2x बरोबरच्या पलीकडे गेले की बघा काय होईल, 3x वजा 2x येईल, 3x वजा 2x आणि बरोबर हे 12 बरोबरच्या अलीकडे आणा, मग 14 वजा 12 होईल. 14 वजा 12 म्हणजे बरोबर किती आले, 2 आले, 2 बरोबर x. याचा अर्थ x ची व्हॅल्यू 2 आली, म्हणजेच कणूचा वेग किती असेल बघा, कणूचा वेग झाला 2. मग सगळ्यांचा वेग कळला आपल्याला. चिनूचा वेग 6, ह्याचा 4, ह्याचा 3, ह्याचा 2. याचा अर्थ शर्यत कोण जिंकणार आहे, चिनू जिंकणार आहे. ठीक आहे बघा, मग आपल्याला इथं काय उत्तर काय निघतं, ऑप्शन नंबर 2. पण डेटा सफिशियन्सी असल्यामुळं फक्त एवढं इक्वेशन जरी मांडता आलं बी ए तुम्हाला, ए आणि बी एकत्र करून याचा अर्थ उत्तर सांगू शकतो. हे सॉल्व्ह करत बसायची गरज नसते. ठीक आहे, ऑप्शन किती आला, बी आला. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा आता काय दिले बघा, लॉजिकल रिझनिंग वरचा प्रश्न आहे. वाक्यातील निहित मुख्य कल्पना काय आहे बघा. तासांच्या सरावानंतर तिने शेवटी पियानोच्या मुखड्यांवर प्रभुत्व मिळवले. इथे काय म्हटले बघा, निहित मुख्य कल्पना काय आहे बघा, लक्षात घ्या. मुख्य कल्पना म्हणजेच काय बघा. बघा तासांच्या सरावानंतर तिने शेवटी पियानोच्या मुखड्यांवर प्रभुत्व मिळवले. म्हणजे बघा पियानो वाजवणे ही काय मुख्य कल्पना नाही, ह्याच्यातनं आपल्याला घ्यायचंय काय तेवढं फक्त बघायचं असं, लक्षात घ्या. काय दिसतंय इथे बघा. बघा तिला पियानो वाजवणे आवडत असेल, बघा पियानोचा सराव करणे कठीण आहे, पियानोचा मुखडा आव्हानात्मक होता आणि 4 नंबर काय दिले बघा, समर्पणामुळे प्रभुत्व प्राप्त होते. म्हणजे बघा थोडक्यात काय, तासाच्या सरावानंतर थोडक्यात काय, प्रॅक्टिस नंतर ना तिला थोडक्यात पियानो वाजवायला आला. याचा अर्थ काय, कुठल्याही गोष्टीचा तुम्ही सराव केल्यानंतर त्याच्यावर तुम्ही प्रभुत्व मिळवू शकता. थोडक्यात काय, मग समर्पणामुळे प्रभुत्व प्राप्त होते, ऑप्शन नंबर 4 उत्तर येते. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन घेऊ आता. बघा आता काय दिले बघा प्रश्नामध्ये. बघा 4/7 दिले बरोबर आहे का. बघा 4/7. आता बघा 147 दिले बरोबर आहे का नाही. बघा आता 7चा वर्ग किती असतो, 49 असतो. 49 गुणिले जर 3 केलं तुम्ही, 49 गुणिले 3 बरोबर किती येते, 147 बरोबर आहे का. आणि कधी पण लक्षात घ्या, बाबा इथं हे 7 ने भाग जाणारी काही ना काही संख्या असणारी बाहेर निघते, एवढं डोक्यात ठेवायचं. बघा आता बघा 9 त्रिक 27, एक स्थानी किती येते, 7 येते का नाही, मग असं डोक्यात. मग थोडक्यात काय, 7चा वर्ग 49, 49 गुणिले 3 किती आले, 147. अधिक परत 3/8 बघा, 8चा वर्ग किती असतो, 64. मग 64 गुणिले परत 3 केले बघा, 4 त्रिक 12 बरोबर, एक स्थानी 2 येते. ठीक आहे बघा, आणि परत काय दिले, वजा 1/5 आणि ब्रॅकेट रूट मध्ये काय येईल, 25 गुणिले 3 75. ठीक आहे बघा. बरं आता काय निघेल बघा याच्यामध्ये, 49 बघा जर बाहेर काढला आपण तर बाहेर किती निघणार आहे, 7 निघणार आहे बघा. 4/7 बाहेर किती निघाला, 7 निघाला आणि रूटच्या आतमध्ये आला 3. परत अधिक 3/8 बाहेर किती निघाला, 64चा 8 निघाला आणि आतमध्ये राहिला 3. वजा 1/5 बघा, 25 जर बाहेर निघाला तर 5 येईल, 5√3. ठीक आहे बघा. चला आता काय निघते बघा इकडं. बघा 7 ला 7 झाले कॅन्सल, इकडे परत 8 ला 8 झाले कॅन्सल, इकडे 5 ला 5 झाले कॅन्सल. बघा मग किती निघते, 4√3. किती निघते, 4√3 अधिक 3√3 वजा √3. बघा किती निघते मग, 4 आणि 3 7, 7√3 वजा √3 म्हणजे बरोबर झाले 6√3. ठीक आहे, म्हणजे उत्तर निघाला आपला ऑप्शन नंबर 4. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा हा पण लॉजिकल रिझनिंग वरचा प्रश्न आहे. काय दिले बघा याच्यामध्ये, युक्तिवाद आणि प्रतिवाद सादर करण्यासाठी प्रेरक निबंधामध्ये कोणता संस्थात्मक नमुना वापरला जातो. बघा काय म्हटले, प्रेरक निबंधामध्ये म्हटलेले. ठीक आहे बघा. बरं आता ह्याच्यामध्ये लक्षात घ्या, युक्तिवाद आणि खाली जे तुम्हाला ऑप्शन दिले आहेत बघा, इथे काय दिले तुम्हाला, समस्या आणि उपाय. बघा आता समस्या आणि उपाय जो असतो का नाही, तो बघा इथं बघा प्रेरक निबंधामध्ये नाही. बघा ज्या ठिकाणी आपण स्पीच देतो, प्रेरक स्पीच देतो ना आपण, त्या ठिकाणी तुम्हाला समस्या आणि उपाय हा ऑप्शन निघतो. बघा आता इथं काय दिसतं तुम्हाला, कारण आणि परिणाम. कारण आणि परिणाम हे युक्तिवाद आणि प्रतिवादामध्ये येत नाही, लक्षात घ्या. युक्तिवाद आणि प्रतिवादामध्ये फक्त 2च गोष्टी येतात, कुठल्या, समस्या उपाय आणि बिंदू दर बिंदू.
ठीक आहे बघा. आता दोन्हीतला फरक काय असतो ते पण सांगतो बघा. बरं आता आपण बघा, हे तर येत नाही. समस्या आणि उपाय जे असतं ना ते कशामध्ये असतं? निबंधामध्ये येत नाही. समस्या आणि उपाय हे कशामध्ये असतं? तर एखादा आपण भाषण करतो आपण युक्तिवाद आणि प्रतिवादावरती, तर त्याच्यामध्ये तुम्हाला समस्या आणि उपाय सांगावे लागतात. आणि आपल्याला बघायचं काय तर प्रेरक निबंधामध्ये बघा, तर प्रेरक निबंधामध्ये काय असतं बघा, बिंदू दर बिंदूचा अर्थ काय असतो बघा. एखादा आपण बघा सुरुवातीला युक्तिवाद केला बघा. बघा एखादा आपण सुरुवातीला युक्तिवाद केला तर त्याचे आपल्याला बघा कारण सांगावे लागतात. कारणानंतर बघ त्याचे तुम्हाला पुरावे द्यावे लागतात. आणि दुसरा व्यक्ती काय करेल मग त्याच्यावरती बघा प्रतिवाद करेल. आणि प्रतिवादाचं परत काय करेल बघा खंडन करेल. ठीक आहे. हे काय असतं बघा, युक्तिवादामध्ये तुम्हाला काय करावं लागतं, निबंधामध्ये लिहावं लागतं. ठीक आहे बघा, निबंधामध्ये. ठीक आहे बघा. म्हणजे युक्तिवाद, कारण, पुरावे आणि परत निबंधामध्येच काय त्याचा प्रतिवाद आणि खंडन हे तुम्हाला निबंधामध्ये लिहावं लागतं. हे समस्या आणि उपाय जे आहे ना ते कशामध्ये असतं बघा, एखादा आपण काय म्हणतो, आपण स्पीचला काय म्हणतो बघा, भाषण, त्याच्यामध्ये हे वापरलं जातं. कुठलं? समस्या आणि उपाय. ह्याचं उत्तर काय येतं? ऑप्शन नंबर 2 बघा. आता कारण आणि परिणाम कशामध्ये असते बघा, एखादी गोष्ट घडल्यानंतर ना त्याचे परिणाम काय होतात बघा, लक्षात घ्या. म्हणजे बघा आता समजा मला भूक लागलेली आहे. समजा मला भूक लागलेली आहे. तर याचं कारण काय असेल तर मी दुपारी जेवण केलेलं नाही. बघा मला भूक लागली याचा अर्थ काय, मी जेवण केलेलं नाही. मग बघा इथं परिणाम काय झाला, भूक लागली. भूक लागणे. आणि त्याचं कारण काय आहे तर जेवण न करणे. जेवण न करणे. मग हे काय असतं, कारण आणि परिणाम असतं. ह्याच्यामध्ये युक्तिवाद आणि प्रतिवादाचा काय संबंध येत नाही. आणि तुलना आणि विषमता म्हणजे बघा काय असतं बघा, लक्षात घ्या. जसं आपण बघा ह्याच्यामध्ये आपण काय करतो बघा, दोन्हीमध्ये समानता जी असते बघा, जर तुलना आणि विषमता म्हणजे काय असते, दोघांमध्ये जर सारखे काय गुणधर्म असतील तर समजा इकडे ए लिहिला आपण, इकडे बी लिहिला बघा, तर दोघांमध्ये समान गुण आधी लिहा किंवा दोघांमध्ये विषमता काय ना ते आपण येतो ती ह्याच्यामध्ये येते. ठीक आहे. तर ती युक्तिवाद आणि प्रतिवादामध्ये येत नाही. त्याच्यामुळे ह्याचं उत्तर आहे निघतं ऑप्शन नंबर 2 निघतं. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा हा पण प्रश्न कशावरचा आहे, लॉजिकल रिजनिंगवरचा. आता असा मोठा प्रश्न आला सुरुवातीला काय करायचं, प्रश्न वाचून घ्यायचं. का तुम्हाला निष्कर्षावरती विचारलाय, ग्रहितकावरती विचारलाय का युक्तिवादावरती विचारलाय ते कळून जातं. बघा काय दिले, पुढील पर्यायातून वरील माहितीवरून काढलेला विश्वसनीय निष्कर्ष ठरेल असे एक विधान निवडा. निष्कर्ष म्हणजे काय असतं बघा, जेवढी तुम्हाला माहिती दिलेली आहे त्या माहितीच्या आधारावरती तुम्हाला निष्कर्ष काढायचा असतो. ठीक आहे बघा. आणि निष्कर्ष काढताना लक्षात घ्या, तुम्हाला एकापेक्षा जास्त निष्कर्ष बरोबर वाटू शकतात. पण त्यातल्या त्यात काय म्हटलंय बघा, विश्वसनीय किंवा सगळ्यात जास्त योग्य वाटणारा आपण निष्कर्ष चेक करायचा असतो. बघा काय दिलं याच्यामध्ये बघा, आता आफ्रिकेत ज्वारी, बाजरी आणि नाचणी यांची शेती सुमारे 5 ते 6,000 वर्षांपूर्वी सुरू झाली. ठीक आहे बघा. बरं पुढे काय दिले बघा, तर कोडो, सावा आणि वरई ही धान्ये येथेच जन्मली म्हणून त्यांना भारताची वारसा पिके म्हटले जाते. बघा आता लक्षात घ्या, ज्वारी, बाजरी, नाचणी, परत ही काय इकडं कोडो, सावा आणि वरई सगळी भरड धान्य आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे बघा. फक्त काय आहे, तर ज्वारी, बाजरी, नाचणीची शेती पूर्वीपासून कुठं आफ्रिकेत होते. आणि परत काय कोडो, सावा आणि वरई भारतामध्ये शेती केली जाते सुरुवातीपासून. बरं पुढे काय दिले, या सहस्त्रकाळ दरम्यान भरड पिकांची शेती शरीर वैशिष्ट्ये, जलवायुमानासंदर्भात लवचिक तसेच जैविक आणि अजैविक तणाव सहन करण्यासाठी विकसित झाली आहे. ठीक आहे बघा. थोडक्यात काय, तर भरड धान्यांचं त्यांनी गुणधर्म सांगितलेले आहेत. बरं पुढे काय दिले, तांदूळ, गहू यांसारख्या C3 गट पिकांच्या तुलनेत C4 म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वनस्पतींच्या गटातील पिके असून ती स्वतःच 500 पटीने उत्क्रांत झाली आहेत. बघा आता C3 आणि C4 मधला फरक काय लक्षात घ्या. C3 पिके कुठली कुठली आहेत बघा, तांदूळ आणि गहू. तांदूळ आणि गहू काय बघा, C3 पिकं आहेत. तांदूळ आणि गहू हे काय आहेत, तर C3 वाले आहेत. आणि C4 मध्ये कुठली निघतात बघा, तरी भरड धान्य आता बघितलेले आपण. भरड धान्य कुठली, ही कोडो, सावा, वरई, बाजरी, ज्वारी आणि नाचणी हे झाले C3 मध्ये. ठीक आहे बघा. सॉरी C4 मध्ये, आणि C3 झाले गहू आणि तांदूळ. परत काय दिले बघा, C4 पिकातील मेसोफिल पेशी आणि आवरणयुक्त गठ्ठा पेशी त्यांना प्रकाश संश्लेषण दृष्ट्या कार्यक्षम बनवतात. प्रकाश श्वासोच्छवास प्रक्रियेत ती काहीही गमावत नाहीत. त्यांना जास्त खत किंवा पावसाची गरज नसते. उत्क्रांती प्रक्रियेतून मिळालेली परागकणांची सुपीकता आणि पुनरुत्पादक रचना, उच्च तापमानात तगण्याची क्षमता या त्यांच्याकडे वेगवान दुष्काळ सुटका यंत्रणा आहे. साहजिकच आहे बघा, आपल्याला माहिती आहे भरड धान्य असतात ती कमी पाण्याच्या पिकामध्ये, कमी पाण्यामध्ये येणारे पिकं असतात. ठीक आहे बघा. पावसाच्या 1-2 पाण्यावरती निघून जातात. काय ज्वारी असेल, बाजरी असेल. ठीक आहे. फक्त काय बघा, तांदळाला असेल किंवा गव्हाला असेल ते काय असतं, पाणी जास्त लागतं. ठीक आहे. पुढे काय दिले बघा, आता दुष्काळाची शक्यता जाणवतात स्वतःचे जीवनचक्र गतिमान करून C3 पिकांच्या तुलनेत ते चांगलेच उत्पादन देतात.
कालौघात यशस्वीपणे प्रवास करून भरड धान्य जन्मजात पौष्टिक गुणांनी युक्त आहेत. ठीक आहे, थोडक्यात काय केलंय बघा, तर भरड धान्यांचं इथं काय केलेलं आहे त्यांनी गुणधर्म सांगितलेले आहेत. कशापेक्षा, तर C3 ह्याच्यापेक्षा, गहू आणि तांदळापेक्षा भरड धान्य गुणधर्म जे सांगितले त्यांनी. चला पुढे काय दिलं आता बघा, ह्याच्यावर आपल्याला विश्वसनीय निष्कर्ष काढायचा. ठीक आहे, आता बघा 4 निष्कर्ष वाचून घ्या. पहिले काय दिसते बघा, गहू आणि तांदूळ याचे उत्पादन कमी करणे शक्य नाही, कारण ती नगदी पिके म्हणून उत्पादित केली जातात. ठीक आहे बघा. बरं, आता पुढं, जोपर्यंत लोक भरड धान्यांचा अन्नात समावेश करत नाहीत आणि त्यांची चव विकसित करत नाहीत, तोपर्यंत भरड पिकांचे व्यावसायिक उत्पादन वाढवणे फायदेशीर ठरणार नाही. ठीक आहे बघा. बरं, आता मला सांगा, पहिल्या वाक्याचा उपयोग इथं उल्लेख काय केलेला आहे काय त्याच्यामध्ये बघा, त्यांनी नगदी पिके म्हणून उत्पादित केली जातात वगैरे काय नाही केलेला. 2 नंबरला पण बघा, लक्षात घ्या, ही चव वाढवणे वगैरे असं काय कुठं उल्लेख आहे याच्यामध्ये नाही. आणि लोक भरड धान्यांचा अन्नात तर ऑलरेडी समावेश आहेच, कशाचा, भरड धान्यांचा सुद्धा. ठीक आहे, त्याच्यामुळे हे पहिलं आणि दुसरं काय ते बघा चूक आहे. 3 नंबर बघा, दिलेली भरड पिकांची वैशिष्ट्ये लक्षात घेता त्यांच्या उत्पादनात वाढ केल्यामुळे होणारे प्रदूषण अल्प असेल. ठीक आहे बघा, कमी गुंतवणूक करून शेतकरी त्यांची पैदास करू शकतील आणि त्यांच्या पोषण मूल्यांमुळे अन्न सुरक्षाही मार्गी लागेल. बघा, पहिल्या 2 पेक्षाही जास्त बरोबर वाटते 3 नंबरचं, बरोबर आहे का. 4 नंबर चेक करा बघा, गव्हातील ग्लुटेनमुळे त्याच्यापासून चवदार पदार्थ बनवता येतात. मराठी लोकसंख्या ते आवडीने खातात, सवयीचे आहेत आणि खाण्याच्या सवयी सहजासहजी बदलत नाहीत, त्यामुळे भरड पिकांचे उत्पादन वाढवणे फायदेशीर ठरणार नाही. बघा 3 आणि 4 मध्ये बघा सगळ्यात व्यवस्थित कुठले आपल्याला, तर ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा, कॅलेंडर चॅप्टर वरती क्वेश्चन आहे. ठीक आहे बघा, आणि क्वेश्चन पण सोपा दिलाय. काय दिले बघा, दिनांक 20 मार्च 1995 रोजी सोमवार येतो, तर 3 नोव्हेंबर 1994 चा दिवस कोणता होता. तर बघा, आता जरी बघा त्यांनी काय केले, पुढचा दिवस दिला आणि पाठीमागचा विचारला, बरोबर आहे की नाही. तरी पण आपण काय करायचं, मांडणी करताना सरळ मांडणी करायची. आधी तारीख कुठली लिखते बघा, 3 नोव्हेंबर. मग 3 नोव्हेंबर इथं घ्या, 3 नोव्हेंबर 1994 दिलेले आहे. आणि पुढची तारीख कुठली आहे, 20 मार्च 1995. ह्या दिवशी कुठला वार दिलाय त्यांनी, सोमवार दिलेला. ठीक आहे बघा. आता बघा, नोव्हेंबर 94 पासून जर आपण बघितलं, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि लगेच मार्च आहे. म्हणजे मध्ये फक्त 3 महिने पूर्ण आहेत, बरोबर आहे का नाही. म्हणजे काय जास्त दोघांमधले अंतर नाही. ठीक आहे, 3-4 महिन्यांपुढच्या नंतरची तारीख त्यांनी दिलेली आहे. मग ह्याच्यामध्ये काय करायचं असतं बघा, लक्षात घ्या. थोडक्यात आता नोव्हेंबर पासून दिवस मोजत आपल्याला कुठे जायचे, मार्च पर्यंत जायचे. आपण काय प्रत्येक दिवस मोजत बसणार आहे का, नाही. काय करायचं बघा, लक्षात घ्या. आता चालू महिना 3 नोव्हेंबर आणि इकडचा पुढचा महिना कुठला आहे, मार्च आहे. याच्या मधले महिने कुठले कुठले आहेत बघा, डिसेंबर ते, बघा हे मधले महिने झाले डिसेंबर ते, बघा नोव्हेंबरच्या पुढे डिसेंबर आणि मार्चच्या आधीचा कुठला आला, फेब्रुवारी. ह्याच्यामधले काय करतो आपण बघा, ऑड दिवस काढायचे असतात. ह्याच्यामधले काय घ्यायचे, ऑड डेज घ्यायचे, ऑड दिवस. बरं आता बघा, नोव्हेंबर मधले शिल्लक दिवस किती आहेत बघा, लक्षात घ्या. नोव्हेंबर मधले शिल्लक झाले, नोव्हेंबर 30 चा असतो, म्हणजे 27 दिवस शिल्लक राहिले, 27 दिवस मोजावे लागतील. आता डिसेंबर ते फेब्रुवारी मधले पूर्ण महिने मोजण्याच्या ऐवजी त्यातले काय करतो आपण, ऑड दिवस मोजायचे. ऑड दिवसला फॉर्म्युला कुठला असतो बघा आपल्याला, 30 32 32 3 32 32 3. आता हे काय बघा, लक्षात घ्या. तर आता बघा, डिसेंबर महिना आपला कितीचा असतो, 31 दिवसाचा असतो, बरोबर आहे की नाही. आणि 28 दिवसापर्यंत 4 आठवडे पूर्ण होतात, 7 चोक 28. फक्त आपण काय करतो, 28 दिवसाच्या पुढचे जेवढे एक्स्ट्रा दिवस निघतात ते फक्त काउंट करतो. बघा डिसेंबर मध्ये किती निघतात, 28च्या पुढे 3 दिवस निघतात, बरोबर आहे की नाही. बघा डिसेंबर मध्ये 3 झाले, जानेवारी मध्ये पण 3 झाले, आणि फेब्रुवारी बघा, आता फेब्रुवारी जर लीप वर्ष असेल तर तिथं 1 पकडणार, आणि जर फेब्रुवारी जर सामान्य वर्ष असेल तर तो 28 दिवसाचा महिना असतो. तिथं काय मग 28 मध्ये 4 आठवडे पूर्ण निघतात, तिथं 0 दिवस ऑड निघतात. ठीक आहे बघा, त्याच्यामुळे इथं बरं, आता फेब्रुवारी कुठला पकडतोय आपण, 95चा. 95 हे लीप वर्ष आहे का, नाही, सामान्य वर्ष, त्याच्यामुळे इथं 0 पकडायचं. मग बघा आता लक्षात घ्या, इथं डिसेंबर ते फेब्रुवारी मध्ये ऑड दिवस किती निघाले बघा, मग 3 आणि 3 6 निघाले. अधिक मार्च मध्ये तारीख कुठली, याचा बघा, मार्च मध्ये तारीख कुठली आपली 20. याचा अर्थ काय असतो बघा, लक्षात घ्या. हे 27 दिवस मोजले आपण, याचा अर्थ आपण नोव्हेंबरच्या शेवटच्या दिवसापर्यंत आलो. हे 6 दिवस ऍड केले, याचा अर्थ काय, आपण फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवसापर्यंत आलो. आता मार्च मध्ये जायचं आपल्याला, मार्च मध्ये किती दिवस मोजायचे आपल्याला, 20 दिवस, म्हणून 23 दिवस इथं मांडा आपण. याचा अर्थ आपण पोहोचलो कुठं, 20 मार्च 1995 ला. बघा ऑड दिवस किती निघतात बघा. मग आता सगळी बेरीज करून 7 ने भागलं तरी चालतं, किंवा डायरेक्ट इथल्या 7 ने भागलं तरी चालतं. बरं बघा, 27 आणि 6 किती झाले बघा, इकडे 33, 33 आणि 20 किती झाले, 53. बघा मग 53 ला जर तुम्ही 7 ने भागलं तर किती निघते बघा इकडं, बघा 7 7 49, 49 आणि 4 53. म्हणजे 4 दिवस काय निघाले, ऑड निघाले. ठीक आहे बघा, हे 4 दिवस म्हणजेच काय आहे, तर बघा ह्याच्यामध्ये फक्त 4 दिवस किती निघतात, ऑड निघतात. मग बघा, जर आता पुढचा जर सोमवार दिलेला असेल तर सोमवारच्या पाठीमागे 4 दिवस मोजा.
रविवार, शनिवार, शुक्रवार आणि गुरुवार. इथं कुठला वार निघेल? मग गुरुवार निघेल. किंवा पाठीमागचा वार दिला असताना पुढचा विचारला असता काय केलं असतं? मग गुरुवारच्या पुढे आपण 4 दिवस मोजायचे. शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवार. तर आपला उत्तर काय निघते? गुरुवार. म्हणजे ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा डाईस चॅप्टर वरती क्वेश्चन दिलाय. तो पण कसा विचारलाय त्यांनी बघा, अॅनालॉगी वरती. म्हणजे काय दिले? दिलेल्या सहसंबंधातील प्रश्नचिन्हाऐवजी ठेवण्यासाठी उचित प्रतिमा निवडा. पण बघा लक्षात घ्या, ह्यांनी काय करा बघा, अॅनालॉगी वरती जर प्रश्न असताना तर ही डायग्राम हिथं द्यायला पाहिजे होती. पुढची डायग्राम हिथं क्वेश्चन मार्क द्यायला पाहिजे होता. बरं असो, जसं विचारलंय तसं बघू आपण. बघा दोन्ही बघा डाईस मध्ये हा म्हणजे आपल्याला बघा डाईस सॉल्व्ह करण्यावरती प्रश्न विचारला नाही त्यांनी. ठीक आहे. बघा लक्षात घ्या. बघा आता काय दिसतंय बघा, थोडक्यात प्रतिमाचा चॅप्टर असतो आपला बुद्धिमत्तेमध्ये, थोडक्यात त्या टाइप मध्ये बघा. आता इथे बघा एक डॉट दिसते, बरोबर आहे का? एक डॉट इथं आहे, वरती 3 आहे, उजव्या हाताला 4 आहे. बघा एक डॉट आहे, वरती किती आहेत बघा 3 डॉट आहेत आणि उजव्या हाताला 4 डॉट आहेत. ठीक आहे. बघा आणि परत सेम काय बघा, उजव्या हाताला 2 डॉट आहेत आणि खाली 3 डॉट आहेत. ठीक आहे. बघा आता इथं पण काय निघेल बघा, मग लक्षात घ्या. बरं आता एक डायग्राम सरळ आहे आणि एक काय केलंय बघा, वरती दाखवून खालची बाजू तुम्हाला दाखवली, बरोबर आहे की नाही? इथं वरची बाजू दिसते, इथं खालची बाजू दिसते. आता बघा लक्षात घ्या, इथं वरची बाजू दिसते तर खालची बाजू दिसणाऱ्या डायग्राम कुठल्या? 2च आहेत ह्या, 1 आणि 3 नंबरच्या. त्यामुळे ह्या 2 आणि 4 काय झाले? कॅन्सल झाले. ठीक आहे. आता ह्या 2 मध्ये जर चेक केलं आपण, काय निघते बघा. बघा आता बरोबर मध्ये काय येणार आहे? अधिक येणार आहे. अधिक इथं नाही, इथं आहे, बरोबर आहे का नाही? मग आपलं उत्तर कुठलं असणार आहे? ऑप्शन नंबर 3. पुढचं पण चेक करू आपण बघा. डोक्यावरचा 3 कुठं आलाय बघा? खाली 3 आलाय. डोक्यावरचा 1 डॉट आहे, तो खाली कुठे येणार आहे? खाली साईडला 1 डॉट येणार आहे. आणि बरोबर बघा उजव्या हाताला 4 आहे इथं, बरोबर आहे की नाही? इथं काय केलं? 4 काढून त्यांनी नवीन आणले, काय 2 डॉट आणलेत. मग इथं काय केलं आपण? स्टार जो आहे तो स्टार काढून टाकला, नवीन काय घेतले आपण? 2 डॉट घेतले आपण. म्हणजे आपलं उत्तर काय निघते? ऑप्शन नंबर 3 निघते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा आता कशावरती प्रश्न दिलाय बघा, सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजावरती प्रश्न. ठीक आहे. बघा काय दिलं याच्यामध्ये, एका मुद्दल रकमेवर दर साल दर शेकडा 10% दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज 945 रुपये होते, तर मुद्दलाची रक्कम किती असेल? बघा आता 2 वर्षाचे म्हटलंय, बरोबर आहे की नाही? बघा समजा आता बघा पहिल्या वर्षी जर 100 रुपये व्याज बघा, आता 100 रुपये आज समजा आपण मुद्दल आहे, 100 रुपयावरती जर बघा 10% 10% जर आपण बघितलं, बघा 100 रुपयाने जर आपल्याला पहिल्या वर्षी जर 10% व्याज जर लावलं, तर 10% म्हणजे किती झाले बघा, तर 10 रुपये झाले. 10 रुपये झाले, बरोबर आहे की नाही? बघा 100 रुपयाचे पहिल्या वर्षी व्याज किती झाले लक्षात घ्या. हे 100 रुपये. 100 रुपयाचं पहिल्या वर्षी व्याज मिळणार 10% ने 10 रुपये. ठीक आहे, लक्षात घ्या. परत दुसऱ्या वर्षी, आता पहिल्या वर्षी विषय संपला. दुसऱ्या वर्षी काय केलं आपण? परत या 100 रुपयावरती व्याज किती लागेल? 10% दराने 10 रुपये मिळेल. पण चक्रवाढ व्याजाचा अर्थ काय असतो बघा, जे पहिल्या पाठीमागच्या वर्षाची जी काय व्याज असतं, ते व्याज न दिल्यामुळे ते व्याज कशावरती बसलं? ते मुद्दलामध्ये ऍड केलं जातं. याचा अर्थ काय? ह्या व्याजावरती पण परत 10% व्याज लागतं. मग ह्या 10 रुपयावरती 10 रुपये न भरल्यामुळे त्या 10 रुपये 10% झाली, मग 1 रुपये झाला. हा 1 रुपये. म्हणजे एकूण आपण किती टक्के व्याज पकडलं बघा? 10 आणि 10, 20 आणि 21%. थोडक्यात काय 985 काय बघा चक्रवाढ व्याज आहे, बरोबर आहे का नाही? म्हणजे 21%. मग 945 ही जी आहे ना, ती 21% रक्कम आहे. तर विचारलंय का आपल्याला मुद्दलाची रक्कम किती? मग 100% रक्कम म्हणजे किती? 100% रक्कम म्हणजे किती? थोडक्यात असं आहे. मग करा तिरकस गुणाकार. काय निघेल बघा इथं? चला x गुणिले 21 बरोबर 945 गुणिले 100. बघा परत x बरोबर बघा 945 गुणिले 100 भागिले हे 21 बरोबरच्या पुढे गेले की छेदाला जाते. इकडे छेद करा. बघा किती निघते आता इकडे? 7 त्रिक 21. बघा परत काय बरं 7 त्रिक 21, 7 एके 7, 2 राहिले, 7 त्रिक 21, परत 21 आणि 3 24, 7 5 35. परत काय निघेल बघा 3 एके 3, परत 3 चोक 12 आणि 1 13, 3 5 15 म्हणजे 45 आलं. 45 गुणिले 100 बरोबर किती निघते? 4,500 म्हणजे 4,500 रुपये. ठीक आहे बघा, म्हणजे आपलं उत्तर काय निघालं? ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा आता तथ्यावरती प्रश्न दिलाय बघा. आता बघा ह्या प्रश्नामध्ये फरक काय लक्षात घ्या. हा प्रश्न तुम्हाला डेटा सफिशियन्सी वरती विचारलेला नाही, लक्षात घ्या. बघा आधी काय इथे काय दिसतं तुम्हाला? आटे गावाचे क्षेत्र साठे गावाच्या क्षेत्रापेक्षा मोठे आहे. मग थोडक्यात काय बघा, आटे गावाचे क्षेत्र जे आहे ते मोठे आहे कोणापेक्षा? साठे गावापेक्षा. ठीक आहे. बघ हा निष्कर्ष नेहमी सत्य ठरवणारे 2 तथ्य निवडा. बघा डेटा सफिशियन्सी जर असते ना, तर आपण सुरुवातीला काय केलं असतं? आटे आणि साठेगाव पहिल्यांदा कुठल्या कुठल्या वाक्यात आहेत तेवढं आपण चेक केलं असतं. पण इथं जर तसं बघायला गेलं तर उत्तर निघत नाही, लक्षात घ्या. आटेगाव कुठं कुठं दिसतंय तुम्हाला? बघा इथं साठेगाव दिसतंय आणि इथं नाटे पाटेन बरोबर इथं झालं आटेगाव.
ठीक आहे बघा. आणि ब आणि ड वरून बघा, बी आणि डी वरून जर तुम्ही उत्तर काढायला गेला तर उत्तर निघत नाही, कारण की हा प्रश्न तुमचा डेटा सफिशियन्सी वरती नाही दिलेला तुम्हाला. ठीक आहे बघा. मग आता काय करायचं बघा. चला पहिलं वाक्य काय दिले बघा. तर पाटे गावाचे क्षेत्र वाटे गावाच्या क्षेत्रापेक्षा मोठे आहे. बघा पाटे गावाचे क्षेत्र, पाटे गावाचे क्षेत्र मोठे आहे कोणापेक्षा, तर वाटे गावाच्या क्षेत्रापेक्षा. ठीक आहे बघा. बरं आता पुढे काय दिले. क्षेत्रसंबंधात साठे गाव सर्वात लहान नाही. बघा आता एकूण गाव किती दिले तुम्हाला, पाटे, वाटे, साठे, नाटे आणि परत इकडे काय दिले बघा, आणि हे आटे, म्हणजे 1 2 3 4 5 गाव आहेत टोटल. बरोबर आहे का बघा. आणि क्षेत्रसंबंधातील साठे गाव सर्वात लहान नाही. बघा मग आता हे झालं ए वरून. बी वरून काय निघते बघा, साठे गाव सर्वात लहान नाही, म्हणजे एकूण गाव किती आहेत आपली 5 आहेत. बरोबर आहे का नाही. बघा मग थोडक्यात काय, ह्या 1 ते 4 मध्ये कुठलं गाव निघते बघा तुमचं, तर साठे गाव निघते. ठीक आहे बघा. साठेगाव इथं येणार नाही. साठेगाव कुठे निघते, 1 ते 4 मध्ये निघते. बघा आता सी जर आपण चेक केला, सी काय म्हटले, क्षेत्रासंबंधात नाटे गावाचा विचार केला नसता तर पाटेगाव सर्वात मोठे ठरले असते. याचा अर्थ काय बघा, एकूण किती 5 गाव आहेत. बरोबर आहे का. आणि नाटे गावाचा जर विचार नाही केला तर पाटेगाव सर्वात मोठे दिसते. याचा अर्थ काय, नाटे हे पाटेपेक्षा मोठे. लक्षात घ्या, नाटेगाव सगळ्यात मोठे आले, कोणापेक्षा, ते पाटेपेक्षा मोठे. मग आपण जर तात्पुरता नाटेगावचा विचार नाही केला तर सगळ्यात मोठं गाव कुठलं दिसतंय तुम्हाला, पाटेगाव दिसतंय, असं त्यांनी म्हटलेले. याचा अर्थ नाटेगाव हे पाटेगावापेक्षा मोठे. आणि बघा डी काय म्हटले तुम्हाला, क्षेत्रासंबंधात आटे तिसरे मोठे गाव आहे. बघा 3 नंबरला कोणाला आटे आलेला आहे, म्हणजे 1 2 3. बघा 1 2 3 4 5. 3 नंबरला कुठलं मोठं गाव दिले त्यांनी, आटे दिलेले, आटे, आटे. ठीक आहे बघा. आता थोडक्यात हे 4 वाक्य दिलेत त्यांनी. आता बघा लक्षात घ्या, तुम्ही जर समजा आता पहिला पर्याय काय दिला, ए आणि बी. ए आणि बी वर आपल्याला काय करायचंय, आटे गाव साठेपेक्षा मोठे बघायचे. बघा ए आणि बी वरनं जर चेक केलं आपण, पाटे आहे बघा, पाटे आहे, वाटे आहे, साठे काय म्हटले बघा, पहिल्या 4 मध्ये येणार आहे. बरोबर आहे का नाही. पण फिक्स आपण पाटे वाटे कुठे मांडू शकतो, काय सांगता येते का नाही सांगता येत. पहिलं काय झालं, चूक झालं. बघा चेक करा, बी बी 2 नंबर काय दिले, बी आणि सी. बी आणि सी वरनं सांगू शकतो का बघा. साठे गाव फक्त 1 आणि 4 मध्ये बसते, एवढं फिक्स आहे. आणि सी काय म्हटले बघा, सी मध्ये नाटे 1 नंबरला, पाटे 2 नंबरला. पण साठे कुठे, साठे 3 नंबरला आहे का 4 नंबरला आहे, कारण की साठे 1 ते 4 मध्ये बसते. आणि इथं नाटे 1 नंबरला गेला, 2 नंबरला पाटे गेला. पण साठे 3 नंबरला येईल का 4 नंबरला माहित नाही. समजा साठे जर बघा 3 नंबरला आला तर पाटे मग लहान होईल, आणि साठे 4 नंबरला आला तर, आणि जर पाटे 3 नंबरला आला तर मग मोठा होईल. त्यामुळे आपण कन्फर्म बी आणि सी वरनं सांगू शकत नाही. त्यामुळे हे पण काय झालं, चूक झालं. आता 3 नंबर बघा, बी आणि डी. बी आणि बी काय म्हटले बघा, बी मध्ये साठे हा 1 ते 4 मध्ये दाखवला, आणि डी मध्ये काय म्हटले, आटे हा 3 नंबरला आहे. बरोबर आहे की नाही. आता बी आणि डीचा जर विचार केला, बरोबर ह्याच्यामध्ये साठे पण आहे आणि आटे पण आहे. आपल्याला आटे आणि साठेच पाहिजे. पण लक्षात घ्या, आटे तर फिक्स आहे 3 नंबरला, पण साठे कुठे, साठे 1 ते 4 मध्ये कुठे पण बसतोय. मग तो बघा 1 नंबरला आहे, 2 नंबरला आहे, आता 3 नंबरला तर आटे गेला. मग 4 नंबरला आहे का 2 आणि 1 नंबरला, ते आपण फिक्स सांगू शकत नाही. त्याच्यामुळं आपल्याला इथं कन्फर्म आटे मोठा असला पाहिजे, त्यामुळे आपण इथं ते सांगू शकत नाही. आणि बघा आता 4 नंबर, त्यामुळे 3 नंबरचा पण ऑप्शन येत नाही. 4 नंबर मध्ये काय दिले, सी आणि डी दिलेलं आहे. बघा सी आणि डी जर बघितलं आपण, बघा सी मध्ये नाटे 1 नंबरला, पाटे 2 नंबरला आहे. आणि डी मध्ये जर बघितलं तर आटे 3 नंबरला आहे. याचा अर्थ काय बघा, जर आता तुम्ही साठे जर बघितला तर साठे हा फिक्स कुठे जाणार आहे, फक्त एवढ्या 2 वाक्यांचा विचार केला आपण तर साठे बघा 1 नंबरला नाटे, हा 1 नंबरला गेला, हा 2 नंबरला गेला, आणि इथं हा 3 नंबरला आहे. याचा अर्थ साठे 1 तर 4 ला येईल किंवा 5 ला येईल, फक्त 2 वाक्यांचा विचार केला तर. आणि लक्षात घ्या, हा डेटा सफिशियन्सी वरचा प्रश्न नाही, त्याच्यामुळे तुम्हाला ह्या 2 वाक्यावर उत्तर निघते. पण ह्या 2 वाक्य म्हणजे 5 गाव आपल्याला ही 4ही वाक्य धरूनच आपल्याला धरावं लागतात. जर फक्त बघा सेपरेट जर आपण डेटा सफिशियन्सी डोक्यात ठेवून जर उत्तर काढलं तर मग ह्यातले एका पण पर्यायावरनं उत्तर निघत नाही. का, आता बघा सी आणि डी जर आपण चेक केला, नाटे आहे, पाटे आहे, आटे आहे, पण साठेचा उल्लेखच केलेला नाही त्यांनी. डेटा सफिशियन्सी मध्ये तर तिथं उल्लेख लागतो, उल्लेख केलेला आहे का नाही. त्यामुळं हा तथ्यावरचा प्रश्न आहे, डेटा सफिशियन्सीचा प्रश्न आहे. त्यामुळं बरोबर सी आणि डी जर आपण चेक केला तर 1 नंबर नाटे, 2 नंबर पाटे, 3 नंबर आटे, आणि मग साठे जो असेल ना तो आटेपेक्षा पाठीमागच असणार आहे. आणि तो बरोबर कुठे निघेल, 4 नंबरला निघेल. का, कारण की 1 ते साठे काय म्हटलंय तुम्हाला, एक शेवटी येणार नाही, 1 ते 4 मध्ये येणार आहे. म्हणजे याचा अर्थ पाठीमाग कुठे जायला तर तो आटेपेक्षा लहानच असणार आहे, आणि तो फिक्स काय निघेल, 4 नंबरला निघेल. आणि ठीक आहे बघा, म्हणजे याच्यावर अर्थ काय, आपण ऑप्शन 4 वरनं उत्तर सांगू शकतो. आणि 5च्या 5 जणांची जर मांडणी करायची म्हणलं तरी पण काढता येते. बघा लक्षात घ्या, इथं 1 2 3 4 आणि 5. बघा 1 नंबरला गेला नाटे, हे 2 नंबरला गेला पाटे, 3 नंबरला गेला आटे, आणि 4 नंबरला कोण येणार आहे, साठे. का, कारण साठे साठे शेवटला नाही, इथं आला साठे. आणि जो शेवटी राहिलाय बघा कोणाचा, वाटे. वाटे कुठे येईल बघा, इथे शेवटला आहे. बरोबर वाटेपेक्षा पाटे मोठा आहे का, तर बघा वाटेपेक्षा पाटे मोठा आहे. सगळी माहिती बरोबर बसते. पण आपल्याला फक्त 2 वाक्यांचा विचार करायचा, कुठल्या, सी आणि डी चा, ऑप्शन नंबर 4.
ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा आता हा इंग्लिश मधला क्वेश्चन आहे, तरी पण बघा सांगून देतो काय दिले. द एंड ऑफ द स्टोरी या विधानामध्ये ऑफ काय निर्देशित करते. अवघड नाही प्रश्न बघा. आता ऑफ काय म्हणते विचारले बघा. आता लक्षात घ्या, इथं द एंड हा एक शब्द आहे आणि द स्टोरी हा एक शब्द आहे, लक्षात घ्या. ठीक आहे बघा. ह्या दोघांना जोडते कोण, तर ऑफ जोडते. बरोबर आहे बघा. याच्यामध्ये थोडक्यात काय जोडते कोण, ऑफ जोडते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय बघा, बघा द एंड ठीक आहे. बघा एंड झाला कुणाचा, तर स्टोरीचा. बरोबर आहे का नाही. पण हे बघा, हे संबंध ऑफ काय करते, संबंध पण जोडते. म्हणजे बघा एंड होणे इकडे काय बघा, एक स्टोरी आहे त्याचा, आणि ऑफ जर आपण नाही पकडलं तर वेगवेगळे दोन शब्द आहेत, द एंड द स्टोरी. हे ऑफ काय करते, त्याला जोडतंय पण आणि त्याच्यातला संबंध पण दाखवते. म्हणून उत्तर काय असेल आपलं, ऑप्शन नंबर 4 असेल. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा आता पर्सेंटेज चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये, शहराची लोकसंख्या दरवर्षी 5% वाढते. जर सध्याची लोकसंख्या बघा डॅश डॅश असेल, म्हणजे थोडक्यात एक सध्याची लोकसंख्या 9261 असेल, तर 3 वर्षांपूर्वीची लोकसंख्या एक्स नाही, सध्याची लोकसंख्या 9261 असेल, तर 3 वर्षांपूर्वीची लोकसंख्या लोकसंख्या डॅश डॅश, इथं डॅश 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 होती. ठीक आहे बघा. परत लक्षात घ्या, 3 वर्षांपूर्वी लोकसंख्या आपण किती पकडली, एक्स पकडली पाठीमागची. ठीक आहे. आणि प्रत्येक वर्षी काय होते बघा, 5% लोकसंख्या दरवर्षी वाढते. याचा अर्थ काय असतं बघा, बघा मग थोडक्यात काय, 100ची 5 वाढली म्हणजे 105% झाली. मग 105/100 असं किती वेळा झाले बघा, तर 3 वर्षांनी झाले. मग 105/100 आणि परत किती आले इकडे, 105/100 बरोबर किती निघाली बघा, तर 9261. म्हणजे थोडक्यात काय, पहिल्या वर्षी जेवढी होती ना ती झाली 100%, त्याच्या 5% वाढली म्हणजे 105% झाली. आता ही तर पहिल्या वर्षी जी काय लोकसंख्या वाढली ती झाली 100%, त्याच्यामध्ये परत 5% वाढली म्हणजे 105% झाली, असा त्याचा अर्थ असतो. एकूण झाली 9261. ठीक आहे. मग आपल्याला विचारलं का, तर 3 वर्षांपूर्वीची लोकसंख्या किती होती. बघा मग इक्वेशन सॉल्व्ह करा. एक्स इज इक्वल, इकडे काय निघते बघा, 5 दुने 10, परत इकडे 5 दुने 10 आणि 5 एके 5. म्हणजे थोडक्यात काय, एक्स गुणिले बघा, एक्स बरोबर करा बघा. आता हे सगळे 21/20 पुढे जाईल, बरोबरच्या पुढे जाईल. इथं पण 21/20 येईल आणि इथं पण 21/20 येईल. बघा आता हे पुढे गेल्यानंतर काय होईल, 9261 गुणिले, हे सगळं उलट होणार. काय होईल, 20/21 गुणिले 20/21 गुणिले 20/21. ठीक आहे बघा. आणि पर्याय जर आपण बघितलं तर बघा सगळे ऑप्शन तुमचे पूर्णांकात दिले. त्याचा अर्थ काय, तर ह्या संख्येला 21 ने भाग जाणार आहे 100%. ठीक आहे बघा. चला काय निघते बघा. बघा आता इथं लहान संख्येने भागावं लागतं. 3 असतात ते 21. बघा इथं परत 3 ने भाग होते बघा, 3 त्रिक 9, परत 3 8 24 आणि 2 26, 3 असतात ते 21. ठीक आहे. आता 7 ने भाग घालवा, 7 एके 7, बघा 7 चोक 28, 2 30, 2 8 28, 7 चोक 28, राहील 7 एके 7, म्हणजे राहिले की 441. बघा 21 चा वर्ग किती आहे बघा, 21 एके 21 आणि 21 गुणिले 21 441 आणि परत 21 ला 21 कॅन्सल. बघा राहिले किती आता मग 20 गुणिले 20 गुणिले 20 बरोबर किती निघते बघा, एक्स बरोबर बघा, बे दुने 4, 4 दुने 8 आणि परत 1 2 3 शून्य वाढवा, 1 2 3 म्हणजे किती झाले, 3 वर्षांपूर्वी 8000 लोकसंख्या होती. ठीक आहे. ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा आता परम्युटेशन कॉम्बिनेशन वरती प्रश्न आहे. काय दिले बघा याच्यावरती. स्थानिक टपरीवर आईस्क्रीम खरेदी करताना मीना व मधू नेहमीच भिन्न चवींचे एक एक असे 2 गोळे घेतात. टपरीवर चॉकलेट, कॉफी, लिची, आंबा, बदाम, स्ट्रॉबेरी आणि व्हॅनिला हे स्वाद उपलब्ध आहेत. मीना बदाम खात नाही. बघा मीना बदाम खात नाही आणि मधू चॉकलेट व कॉफी आईस्क्रीम खात नाही. मधूला उपलब्ध असलेल्या जोड्यांच्या तुलनेत मीनाला निवडीला उपलब्ध असलेल्या अधिक जोड्या दाखवणारा संख्या निवडा. बघा आता लक्षात घ्या, याच्यामध्ये हा प्रश्न परम्युटेशनचा आहे का कॉम्बिनेशनचा आहे हे माहित असणं समजणं खूप गरजेचं आहे. बघा काय करायचं आपल्याला, प्रत्येक बघा मीनाला आणि मधूला 2-2 आईस्क्रीम निवडायची परमिशन आहे बघा. आता समजा मीनाने काय केलं, आपण समजा चॉकलेट आणि कॉफी घेतली. बघा चॉकलेट घेतला आणि दुसरा काय घेतला, हे झालं कॉफी घेतली. ठीक आहे भाई, एक एक जोडी तुम्हाला निवडायला परमिशन आहे. आता मला सांगा, आपण काय बघा, मीनाने चॉकलेट आणि कॉफी घेतली किंवा कॉफी आणि चॉकलेट घेतली, कॉफी आणि चॉकलेट घेतली आपण, तर बघा हे आपण हे 2 वेगवेगळे प्रकार पकडणार आहे का नाही. चॉकलेट आणि कॉफी घेतले किंवा कॉफी आणि चॉकलेट घेतले तर हे एकच आहे, एकच जोड पकडतो आपण. त्यामुळे हा प्रश्न कशामध्ये जातो, कॉम्बिनेशन मध्ये जातो. जर दोघांच्या आतला बदल केल्यानंतर जर फरक पडला असता तर त्याला आपण परम्युटेशन म्हटलं असतो. हे लक्षामध्ये बघा. चला आता
इथे काय दिसते बघा तुम्हाला, हा तर मीना बदाम खात नाही म्हटले बघा, मीना बदाम खात नाही. मग थोडक्यात आणि मधु चॉकलेट व कॉफी आईस्क्रीम खात नाही. ठीक आहे बघा. आता मीना एकूण किती आईस्क्रीम आहेत बघा, 1 2 3 4 5 6 आणि 7 प्रकारचे आईस्क्रीम आहेत. त्या 7 मधले मीना किती खात नाही बघा, तर मीना बदाम खात नाही. म्हणजे मीनाला म्हणजे बघा, मीनाला 7 मधले एक खात नाही म्हणजे 6 तर खाते. आता 6 ह्या 6 प्रकारच्या आईस्क्रीम मध्ये तुम्ही किती प्रकारच्या जोड्या निवडू शकता बघा. 2 2 बघा, मग 6 काय येणार, 6C2 आणि परत काय दिले बघा, हा आणि परत मधु चॉकलेट व कॉफी आईस्क्रीम खात नाही. म्हणजे चॉकलेट आणि कॉफी हे 2 आईस्क्रीमचे प्रकार खात नाही ती. मग 7 मधले 2 गेले, राहिले किती 5. मग मधु बघा, इकडे कोण आहे, मीना. ही झाली मीना आणि ही झाली मधु. ती 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 बघा, तिच्याकडे 5 प्रकारचे आईस्क्रीम आहेत, त्यातनं ती 2 2 प्रकारच्या जोड्या निवडणार आहे. आता प्रश्न काय केलाय, मधुला उपलब्ध असलेल्या जोड्यांच्या तुलनेत बघा, मधुला उपलब्ध असलेल्या जोड्यांच्या तुलनेत मीनाच्या निवडीला उपलब्ध असलेल्या अधिक जोड्या दाखवणारी संख्या निवडा. म्हणजे मीना किती हिच्यापेक्षा जास्त जोड्या निवडू शकते ते विचारले आपल्याला बघा. काय निघेल माझ्याकडे मग, 6 फॅक्टोरियल डिवाइडेड बाय 2 फॅक्टोरियल आणि 4 फॅक्टोरियल. बघा कसं असतं, अंशाला जेवढं आले ना तेवढं छेदाची बेरीज झाली पाहिजे. 2 ला 2 घेतला आपण आणि 2 आणि 4 6 आले. ठीक आहे बघा, मग किती निघते इकडे बघा, 6 गुणिले 5 गुणिले 4 फॅक्टोरियल डिवाइडेड बाय 2 गुणिले 4 फॅक्टोरियल. म्हणजे आपण 4 पर्यंत स्टॉप केले, 4 ला 4 कॅन्सल करू शकतो. परत बे एक बे आणि बे त्रिक 6 म्हणजे किती झाले, 5 त्रिक 15. म्हणजे बघा, मीना 15 प्रकारे या 6 आईस्क्रीम मधनं 15 प्रकारे जोड्या करू शकते. आणि मधुचं किती निघते माझ्याकडं, चला 5 फॅक्टोरियल डिवाइड बाय छेद किती आहे, 2 फॅक्टोरियल आणि 2 आणि 3 5 असते म्हणून 3 फॅक्टोरियल. ठीक आहे बघा, मग काय निघेल माझ्याकडे, 5 गुणिले 4 गुणिले 3 फॅक्टोरियल डिवाइडेड बाय 2 गुणिले 3 फॅक्टोरियल. ठीक आहे बघा, चला 3 फॅक्टोरियल 3 फॅक्टोरियल कॅन्सल. परत बे एक बे बे दोन्ही 4 म्हणजे 5 दुनी किती झाले, 10 झाले. बघा आता मीना 15 प्रकारे जोड्या करू शकते, मधु 10 प्रकारे करू शकते. तर मग मीना किती जोड्या जास्त घेऊ शकते, तर बघा 15तनं 10 गेले खाली, किती राहिले, 5 राहिले. म्हणजे ऑप्शन काय निघते आपला, 5. ठीक आहे, मीनाला निवडीला उपलब्ध असलेल्या अधिक जोड्या किती आहेत, तर 5 आहेत. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा 64 नंबर लॉजिकल रिझनिंगवरचा प्रश्न आहे. असे मोठे प्रश्न आले काय करा, सुरुवातीला प्रश्न वाचायचा. काय दिले बघा, वरील परिच्छेदाचे म्हणजे पॅसेज परिच्छेदाची सर्वात उचित मध्यवर्ती कल्पना पुढील पर्यायातून निवडा. ठीक आहे बघा, तू पूर्ण पॅरेग्राफचं आपल्याला काय करायचं, मध्य काढायचं. ठीक आहे, बरं काय दिले बघा, लक्षात घ्या. व्यक्तींच्या सकारात्मक समानुभूतीच्या परिणामी इतरांच्या उपयोगी पडणे, त्यांना सहकार्य करणे यांचा समावेश असलेली दयेची कामे त्यांच्याकडून घडली असे 2021च्या हार्वर्ड विद्यापीठाच्या अभ्यासात आढळून आले आहे. कशातून बघा, व्यक्तींच्या सकारात्मक समानुभूतीच्या परिणामी काय झाले, त्यांच्यामध्ये बदल झालेत. तर बघा, इतरांच्या उपयोगी पडणे, त्यांना सहकार्य करणे आणि दयेची कामे करणे अशा त्यांच्याकडनं गोष्टी घडलेल्या आहेत. आणि असं एक 2021च्या हार्वर्ड विद्यापीठाच्या अभ्यासात आढळून आलेले आहे. ठीक आहे, पुढे काय दिले बघा आता, यामुळे या व्यक्तींच्या दैनंदिन जीवनात लवचिकता आणि उच्च पातळीच्या समाधानाची जोपासना झाली. समानुभूती व्युत्पन्न आनंदाचे फायदे प्रचंड असले तरी तो दैनंदिन व्यवहाराचा भाग बनणे कठीण आहे. ठीक आहे बघा, दैनंदिन जीवनाचा भाग बनणे कठीण आहे. काय, तर समानानुभूती. ठीक आहे बघा, समानानुभूतीचे त्यांनी फायदे सांगितलेले आहेत, पण ते दैनंदिन जीवन व्यवहारामध्ये त्याचा वापर करणं काय म्हटलेलं आहे, तर कठीण आहे. ठीक आहे बघा, बरं आता हितपर्यंत एक पॅसेज झाला आपला. ठीक आहे, एक हे झाला, पॅरेग्राफ झाला. आता पुढे काय दिले बघा, मत्सर आणि लोभ आनंदाचे शत्रू आहेत. बघा, मत्सर म्हणजे ईर्ष्या आणि लोभ आनंदाचे शत्रू आहेत. परंतु इतरांच्या त्रासाचा आनंद लुटणाऱ्या व्यक्ती आपल्याला भोवती असतात. ठीक आहे बघा, लोकांना जर त्रास झाला तर त्याच्यामध्ये लोकांना आनंद होतो, अशी पण व्यक्तीचे काही लोक असतात. अनेक प्रसंगी इतरांबद्दलच्या नकारात्मक भावनांमुळे समवयस्कांचे गट तयार होतात, सामाजिक व व्यावसायिक गट तयार होतात, क्रिकेटचे चाहते किंवा युद्ध करणारे सैनिक इत्यादी स्वरूपाचे गट यात येतात. यातून दैनंदिन समाज जीवनात विष कालवले जाते. समानानुभूतीच्या अभावी व्यक्ती एकत्रितपणे समाज माध्यमांचा दुरुपयोग करून इतरांचा आत्मसन्मान खालवण्याचा प्रयत्न करतात. ठीक आहे बघा, कशाचा वापर करून बघा, समाज माध्यमांचा दुरुपयोग करून इतरांचं थोडक्यात काय नावावरती लांछन लावण्याचा प्रयत्न केला जातो. बरं पुढे काय दिले आता, तर हा याचं काय करायचं आपल्याला, परिच्छेदाची सर्वात उचित मध्यवर्ती कल्पना पुढील पर्यायातून निवडा. बघा आता पहिले काय दिले बघा, सकारात्मक समानानुभूतीमुळे व्यक्ती दयेची कामे करतात व परिणामी लवचिकपणा जगत उच्च पातळीचा आनंद
अनुभवतात. या उलट बघा, आता पहिलं एवढं तर बरोबर आहे. पहिल्या पॅराग्राफ मध्ये तेच दिले आपल्याला. काय? बघा, सकारात्मक समानुभूती व्यक्ती दयेची कामे करतात का? बघा. हां. बघा, दयेची कामे करतात. परत काय दिले? परिणामी लवचिकपणे जगत उच्च पातळीचा आनंद अनुभवतात. या उलट मत्सर व लोभामुळे व्यक्ती एकत्रितपणे समाज माध्यमातून इतरांचे जगणे विस्मय करून व त्यांचा आत्मसन्मान खच्ची करून त्याचा आनंद लुटतात. बरोबर आहे का? बघा, दोन्ही पॅराग्राफ आपल्याला ह्याच्या पहिल्या ह्याच्यामध्ये दिलेले आहेत त्यांनी. ठीक आहे बघा. हे बरोबर तर असू शकतं. तरी पण आपण खालचे पर्याय वाचून बघू. काय दिले बघा? बहुतेक व्यक्ती एकत्रितपणे समाजात नकारात्मक भावनांचे विष पेरत समाज माध्यमातून इतरांचा आत्मसन्मान खच्ची करणारे साहित्य प्रसारित करून इतरांना होणाऱ्या त्रासाचा आनंद लुटतात. बघा, हे वाक्य पण बरोबर आहे. पण आपल्याला काय म्हटलंय बघा, परिच्छेदाची मध्यवर्ती कल्पना म्हणजे पूर्ण पॅराग्राफाची मध्यवर्ती कल्पना सांगायची आपल्याला. ह्याच्यामध्ये फक्त काय आहे बघा, तिथून खाली जे आपण वाचलेले बघा, मत्सर पासून ठीक आहे, वरती तुम्हाला समान अनुभूतीचा अनुभव दिला आणि खाली काय मत्सर आणि लोभ ह्याचे दुष्परिणाम दिलेले आहेत. ह्याच्यामध्ये बघा 2 नंबरचं जे वाक्य आहे त्याच्यामध्ये फक्त या इथून खालची माहिती त्यांनी पुरवलेली आहे. कशामध्ये? ह्याच्यामध्ये. पूर्ण पॅराग्राफ त्यांनी दिलेला नाही बघा. 3 नंबर बघा, शाळातून व्यक्तींना स्वतःची समानानुभूती विकसित करण्याच्या संधी द्यायला हव्यात, तरच त्या इतरांसोबत दयाळूपणे वागतील. बघा, इथं बघा फक्त समानानुभूतीचा उल्लेख केलाय त्यांनी. मत्सर आणि लोभाचा इथे उल्लेख केलेला आहे का? त्यांनी नाही. आणि 4 नंबरला काय दिले बघा, मत्सर आणि मोहात बुडालेल्या व्यक्तींच्या इतरांसंबंधातील नकारात्मक वर्तनामुळे इतरांच्या आत्मसन्मानाचे खच्चीकरण होते. ह्याच्यामध्ये पण काय दिले बघा, मत्सर आणि लोभाबद्दल सांगितलेले, समानानुभूतीचा उल्लेख केलेला नाही. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये बघा ह्या 1, 2, 3 सगळ्यात जास्त आपल्याला महत्वाचं योग्य कुठलं वाटतं तर ऑप्शन नंबर पहिला वाटतोय. ठीक आहे बघा. पण पहिल्या आन्सरनुसार बघा उत्तर तुम्हाला 2 दिलेले लक्षात राहू द्या. पण उत्तर कुठलं असायला पाहिजे होतं? ऑप्शन नंबर 1. आता सेकंड आन्सरनुसार चेंज झालं तर योग्यच आहे. ठीक आहे बघा. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये. कोणता संक्रमण शब्द मागील कल्पनेची निरंतरता सूचित करतो? ठीक आहे बघा. तर ह्याचं उत्तर काय येते बघा, ऍडिशनली. लक्षात घ्या, ऍडिशनली येते. हे थोडक्यात काय? या व्यतिरिक्त. ठीक आहे बघा. कोणता संक्रमण शब्द मागील कल्पना निरंतरता सूचित करतो? तर या व्यतिरिक्त. ऑप्शन नंबर 3 येते, ऍडिशनली. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बरं, बॉड मास वरती क्वेश्चन दिलाय, पण कसा लक्षात घ्या, प्लस म्हणजे मायनस थोडक्यात काय, ज्या चिन्ह बदलले जातात तर हे कोडिंग डिकोडिंग मध्ये पण हे तुम्हाला बॉड मासचा क्वेश्चन दिलेले असतात. ठीक आहे बघा. बरं, आपण आता काय दिले बघा, 25 गुणिले 5 बघा, आधी संख्या लिहून घ्या. 25, 5, 7, 4 आणि 9. ठीक आहे बघा. आता काय दिले? गुणिले. आता इथं वरती काय दिले बघा, गुणिले म्हणजे भागिले. म्हणजे गुणिले जायला काय करायचं आपल्याला? भागिले करायचे. परत भागिले दिलेले. भागिलेचा अर्थ काय बघा, भागिले म्हणजे अधिक. ठीक आहे. भागिले म्हणजे अधिक. परत चला आता वजा. वजा म्हणजेच काय दिले बघा, वजा म्हणजे गुणिले. वजा म्हणजे गुणिले. आणि परत अधिक दिले. अधिक म्हणजे वजा. इथं वजा करा. बरं, बरोबर किती निघते बघा, लक्षात घ्या. ब्रॅकेट टाकून घ्या. इथे एक ब्रॅकेट पडेल आणि परत इथे एक ब्रॅकेट पडेल. ठीक आहे बघा. चला, 25 भागिले 5 केले की 5 निघते. 5 5 25 अधिक 7 चौका 28 आणि परत वजा 9. बरोबर किती निघते बघा इकडं? 28 आणि 5 झाले 33. 33 वजा 9 बरोबर किती निघते? 24. ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा, आता इंग्लिश वरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, दिलेल्या वाक्य प्रचाराचा योग्य अर्थ निवडा. हा काय आपला मॅथ रिझनिंगचा पार्ट नाही, इंग्लिश वरती क्वेश्चन विचारला तरी पण आपण याचं उत्तर सांगू देतो. काय दिले बघा, टू पिक अ बोन विथ वन. बघा काय दिले, टू पिक अ बोन विथ वन. तर याचा अर्थ काय असतो बघा, तर दोष देणे. थोडक्यात काय, ब्लेम करणे एखाद्याला, किंवा दोष देणे. ठीक आहे बघा. ऑप्शन नंबर काय निघते ह्याचा? ऑप्शन नंबर 2 निघते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा, रेशिओ अँड प्रपोर्शन वरती क्वेश्चन आहे. काय दिले बघा, ए बी व सी या तिघांच्या वाट्याला 5,000 रुपये, 2 3 5 या प्रमाणात वाटले तर सी च्या वाट्याला किती रुपये येतात? बघा आता लक्षात घ्या, गुणोत्तरामध्ये किती वाटले बघा, 2 3 5. म्हणजे थोडक्यात काय बघा, 2x अधिक 3x अधिक 5x बरोबर किती झाले बघा, 5 आणि 3 8 आणि 2 10x. 10x बरोबर किती झाले? 5,000 रुपये झाले. आपल्याला विचारले काय, तर सी च्या वाट्याला बघा. आता बरं, आधी x बरोबर किती आहे बघा, x बरोबर झाले 500. बरोबर आहे का? आता मला सांगा, सी च्या वाट्याला किती रक्कम आली, तर 5x आलेले. मग किती असेल बघा, 5x बरोबर किती असेल, 5 गुणिले 500 बरोबर झाले 5 5 5 25 2500.
आणि मग बरोबर ए ला विचारला असेल तर किती आला असतं 1000 रुपये आणि बी ला विचारला असेल तर 1500 रुपये. बरोबर आहे का? 2500 म्हणजे ऑप्शन नंबर 3 निघते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा, खरे खोटे चॅप्टर वरती क्वेश्चन दिलेला आहे. काय दिले बघा लक्षात घ्या. बघा, एक अपराधी समाविष्ट असलेल्या 5 संशयितांची पोलिसांनी चौकशी केली. यातील फक्त 3 व्यक्ती नेहमी खरे बोलतात असतील तर अपराधी निवडा. बघा, 3 व्यक्ती खरे बोलणार आहेत हा. 1, 2, 3 आणि 2 व्यक्ती याचा अर्थ काय खोटे बोलतात. 2 व्यक्ती खोटे बोलतात म्हणजे याचा अर्थ काय या खोटे बोलणाऱ्यांमधला एक जण कोण असेल तर अपराधी असेल. ठीक आहे बघा. मग आता लगेच काय करायचं बघा. लगेच इथं आता बघा इला, सिंथिया, अली आणि बानू ही 4 नाव आहेत. बरोबर आहे. ह्याच्यामध्ये देवचं नाव नाही. याचा अर्थ देव अपराधी नाही. याचा अर्थ जो खरे बोलतो असं लगेच पकडायचं नाही. का? कारण की ह्याच्यामध्ये बघा खोटं बोलणाऱ्यांमध्ये एक व्यक्ती अपराधी आहे. बरोबर आहे का नाही? पण खोटं बोलणारी दुसरी व्यक्ती निरपराध पण आहे. लक्षात घ्या. येते लक्षामध्ये? त्याच्यामुळे हिथं देवचं नाव नाही. याचा अर्थ देव लगेच खरं बोलतो असं. तो अपराधी जरी नसला तरी एखादी निरपराध व्यक्ती खोटं पण बोलते एवढं पण लक्षात ठेवा. ठीक आहे? बरं आता बघा. बरं आता ह्याच्यामध्ये कसं आहे काय लक्षात घ्या. प्रत्येकाचं एक वाक्य दिले. बरोबर आहे ना? 3 वाक्य खरी दिलेले आहेत. मग आता स्टेप बाय स्टेप जर तुम्ही बघा. एकदा हे वाक्य खरं पकडलं आणि त्याच्यावरनं जर बघा बरोबर 3 वाक्य बरोबर आणि 2 वाक्य चूक आली तर आपलं उत्तर निघतं. पण असं तुम्हाला प्रत्येक वेळेस चेक करत बसावं लागते. ह्याच्यावरनं उत्तर नाही आलं मग परत सिंथियाला बरोबर पकडा. नाही आलं परत इलाला करा. कमी जर आपल्याला कमी पर्याय चेक करून जर आपलं उत्तर काढायचं असेल तर काय करावं लागतं बघा लक्षात घ्या. मग कमी शक्यता वापरून. तर बघा सुरुवातीला काय करायचं. ह्याच्यामध्ये बघा कॉन्ट्राडिक्टरी असे 2 वाक्य कुठली म्हणजे थोडक्यात काय एक वाक्य कॉन्ट्राडिक्टरी म्हणजे थोडक्यात काय एक वाक्य बरोबर आलं तर दुसरं वाक्य चूक निघतं. बघा लक्षात घ्या. इथं काय म्हटलंय बघा देव आली काय म्हटले देव अपराध आहे. देवने अपराध केला. बरोबर आहे का? देवने अपराध केला हे वाक्य जर बरोबर असेल बघा हे वाक्य जर बरोबर निघालं देवने अपराध केला तर बरोबर देव काय म्हणतोय बघा माझ्यावर दोषारोप करताना अली खोटं बोलतोय. आणि देव अपराधी अपराधी आपण असं म्हटलेलं आहे याचा अर्थ देव खोटं बोलणार असणार पाहिजे. बरोबर आहे का? हे झालं चूक वाक्य. आणि त्याच्या उलट काय असतं लक्षात घ्या. जर आपण देवला जर बरोबर पकडलं देवला जर बरोबर पकडलं आपण की माझ्यावर दोषारोप करताना अली खोटं बोलतोय हे वाक्य जर आपण बरोबर पकडलं तर बरोबर बघा अली काय म्हणतोय देवने अपराध केला. आणि ऑलरेडी आपण काय केले की देव काय म्हटलंय माझ्यावर दोषारोप करताना अली खोटं बोलतोय हे वाक्य आपण बरोबर पकडले. कोणाचं? देवचं. तर काय अली खोटं बोलतोय. याचा अर्थ मग हे वाक्य जर बरोबर असेल तर अली बरोबर काय निघते खोटं निघतोय. याला म्हणतो कॉन्ट्राडिक्टरी. म्हणजे थोडक्यात काय एक वाक्य बरोबर आले की एक वाक्य चूक निघते एक चूक आले की दुसरं बरोबर निघते. मग फक्त काय करायचं की दोन एकदा हे चेक करून ह्याला बरोबर पकडून उत्तर निघते का बघा. नसेल निघत तर ह्याला बरोबर पकडून उत्तर निघते का बघा. 2 ह्याच्यामध्ये आपलं उत्तर निघून जाते. बघा आणि बरं आता काय निघते ह्याच्यामध्ये बघा चला अलीचं वाक्य आपण बरोबर पकडलं. कुठलं? पहिलं वाक्य. ठीक आहे. अली काय म्हणतोय? देवने अपराध केला. हे वाक्य आपण बरोबर पकडलं. ठीक आहे बघा. आता देव काय म्हणतोय बघा माझ्यावर दोषारोप करताना म्हणजे थोडक्यात काय अली खोटं बोलतोय. देवने अपराध केला हे जर बरोबर असेल तर देवचं जे वाक्य आहे की अली खोटं बोलतोय तर ते काय येते चूक येते का? कारण की अली हा खरं बोलतोय. हे चूक झालं. ठीक आहे बघा. आपल्याला काय करायचं 3 वाक्य बरोबर आली पाहिजे 2 वाक्य चूक आली पाहिजे. बघा आता चला. सिंथिया काय म्हणते बघा तर इला निरपराध आहे. बघा लक्षात घ्या. अपराधी कोण आहे? अपराधी जर आता अपराधी फिक्स झाला आपला कोण झाला? देव झाला पहिल्या वाक्यावरून. अपराधी जर देव झालेला असेल तर सिंथिया काय म्हणते इला निरपराध आहे. बरोबर आहे. कारण की एकच व्यक्ती अपराधी आणि तो देव आहे. मग इला निरपराध आहे काय येते? बरोबर येते. सिंथियाचं पण वाक्य बरोबर आलं. बरोबर आहे का? चला परत. आता इला काय म्हणते बानू खरं बोलते. ह्याच्यावरून आपण काय लगेच सांगू शकत नाही. बरोबर आहे का? तात्पुरतं खालचं वाक्य चेक करा. बानू काय म्हणते बघा. बानू म्हणते ती मी नाही म्हणजे अपराधी मी नाही. बरोबर आहे. अपराधी कोण आहे? देव आहे. मग बानूचं हे पण वाक्य काय निघते बरोबर निघते. मग ह्याचा अर्थ बानू पण खरं बोलते. आणि इला काय म्हणते बघा तर बानू खरं बोलते. मग आपण बानू खरं बोलणारे पकडले का? बरोबर आहे. बानू खरं बोलते हिला हे बरोबर देणार आहे. याचा अर्थ बघा खरी बोलणारी व्यक्ती किती आले बघा 1, 2, 3, 4 आपलं काय सांगितले 3 व्यक्ती खरे बोलतात 2 व्यक्ती खोटं बोलतात. याचा अर्थ आपण अलीला खरं नाही पकडू शकत. ठीक आहे बघा. चला आता उलट करून बघायचं काय? आता देवला बघा देव बरोबर पकडतोय खरं बोलतोय असं पकडा बघा. देव काय म्हणतोय? माझ्यावर दोषारोप करताना अली खोटं बोलतोय. ठीक आहे बघा. देवचं वाक्य आपण खरं पकडलं. बाबा देव काय म्हणतोय की अली खोटं बोलतोय. हे अली खोटं बोलतोय. ठीक आहे बघा. आता अलीकडे जा. अली काय म्हणतोय बघा. देव बघा. अली म्हणतोय देवने अपराध केला याचा अर्थ काय देव खोटं बोलतोय आणि देव म्हणतोय अली खोटं बोलतोय. अलीचं वाक्य आपण खरं पकडलंय काय की बाबा देवचं वाक्य आपण खरं पकडलं की अली खोटं बोलतोय.
हे आपलं खरं पकडलं आपण. याचा अर्थ अली खोटं बोलणार असणार आहे आणि अली काय म्हणतोय देवने अपराध केला, हे पण काय झालं, चूक झालं. ठीक आहे बघा. चला आता ह्या 3 वाक्यांमध्ये लक्षात घ्या, 2 वाक्य, आता एक वाक्य बरोबर आलं, एक वाक्य चूक आलं. आपल्याला 3 वाक्य बरोबर आणायची, बरोबर आहे का नाही? याचा अर्थ ह्या 3 मध्ये 2 वाक्य बरोबर आली पाहिजेत. बघा लक्षात घ्या, इथं तुम्ही ईला आणि बानू जर पकडलं, बघा जसं अलीने स्टेटमेंट केलं देवबद्दल आणि देवने स्टेटमेंट केलं अलीबद्दल, ही वाक्य 2 कॉन्ट्राडिक्टरी आहेत. आणि ईला आणि बानू जर तुम्ही स्टेटमेंट बघितलं, बघा ईला काय म्हणते, बानू खरं बोलते. बघा ही 2 वाक्य आहेत ना, ती सब अल्टर्न असतात. कशी? म्हणजे ईला एक वाक्य बरोबर आलं, दुसरं वाक्य बरोबर येते. बघा वरचं बरोबर आलं, खालचं बरोबर येते, खालचं बरोबर आलं, वरचं बरोबर येते, किंवा वरचं चूक आलं, खालचं चुकतंय, खालचं चूक आलं, वरचं चुकतंय. याला काय म्हणतो आपण, सब अल्टर्न. म्हणजे पहिल्याचा जो निर्णय निकाल असतो ना, तो दुसऱ्याचा निघतो. थोडक्यात काय बघा, हिला काय म्हणते बघा, बानू, बरं बानू काय म्हणते इथं, ती मी नाही. आणि वरती हिला काय म्हणते, बानू खरं बोलते. बघा हिला जर वाक्य आपण बरोबर पकडलं, काय, बानू खरं बोलते. ठीक आहे. आणि बानू काय म्हणते बघा, की ती मी नाही. म्हणजे हे वाक्य बरोबर आल्यामुळं हे बानूचं पण वाक्य बरोबर आलं का? इलानी काय म्हटले, बानू खरं बोलते, आणि ते वाक्य आपण बरोबर पकडले. बानूला खरंच पकडावं लागलं आपल्याला, बानू खरं बोलते काय, तर ती मी नाही, म्हणजे अपराधी मी नाही. ठीक आहे बघा. आता राहिले काय मग कोण, मग एक वाक्य चुकीचं आणा झालं तर काय निघेल, सिंथिया काय म्हणते, इला निरपराध आहे, आणि हे काय ते चूक येते. बघा काय निघतं हे, सिंथिया काय म्हणते, इला निरपराध आहे. बरोबर आहे का? बघा इला निरपराध आहे. आणि बघा सिंथियाचं जर आपण हे वाक्य पकडलं, काय, इला निरपराध आहे. मग इला निरपराध आहे हे जर वाक्य चूक असेल, बघा इला निरपराध आहे हे जर चूक असेल, तर याचा अर्थ काय आहे, इला अपराधी आहे. बरोबर आहे का? इला काय निघते, अपराधी आहे. इला अपराधी आहे. ठीक आहे बघा. इला निरपराध आहे हे जर चूक असेल, तर त्याचा उलट काय असणार आहे, मग याचा अर्थ काय, तर इला अपराधी आहे. ठीक आहे बघा. मग उत्तर काय निघालं आपलं, इला अपराधी आहे. बरं आता ह्याच्यामध्ये कन्फ्युजन काय निघते बघा, लक्षात घ्या. इला जर अपराधी असेल तर इला काय निघते, इला खरी बोलणार दिसते. बरोबर तुम्हाला बघा, इला जर अपराधी असेल तर इला खरी बोलणारी पण दिसते तुम्हाला, कारण इला आपण बरोबर केलेले. आणि अपराधी कोण आहे इला, इथं असं त्यांनी उल्लेख केलेला आहे का, की अपराधी व्यक्ती खोटं बोलते? नाही. बघा इथं काय म्हटलंय त्यांनी, एक अपराधी समाविष्ट असलेल्या 5 संशयितांची पोलिसांनी चौकशी केली. यातील फक्त 3 व्यक्ती नेहमी खरे बोलणाऱ्या असतील तर अपराधी निवडा. 3 व्यक्ती खरं बोलतात, 2 व्यक्ती खोटं बोलतात. याचा अर्थ अपराधी व्यक्ती हा खोटंच बोलेला असणं. म्हणजे आपण सुरुवातीला काय केलं, 2 व्यक्ती खोटे बोलतात, त्यातली एक अपराधी नाही. तर ह्याच्यामध्ये लक्षात घ्या, खरी बोलणारी पण व्यक्ती अपराधी असू शकते. बरोबर आहे. कारण त्यांनी तसा उल्लेख केलेला नाही, की बाबा अपराधी व्यक्ती खोटं बोलते. उल्लेख केला असता आपण तसं पकडलं असतं. इथं काय मग निघते, हिला खरी बोलणारे आहे. आली आणि सिंथिया खोटं बोलणार आहेत. पण अपराधी कोण आहे, हिला निघते. बघा खरी बोलणारी व्यक्ती अपराधी निघाली इथं. कोण, हिला. ऑप्शन नंबर पहिला. कोण येते, हिला येते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा हा पण परम्युटेशन कॉम्बिनेशनचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, 3, 4, 7, 8, 9 या अंकांच्या सहाय्याने कोणत्याही संख्येमध्ये अंकांची पुनरावृत्ती न करता किती 2 अंकी संख्या बनवता येतील. आता बघा ह्याच्यातनं जर आपल्याला त्या 5 अंकांपासून आपल्याला 2 अंकी संख्या तयार करायची, बरोबर आहे, 5 संख्यांपासून. बघा 3, 4 घेतला आणि 4, 3 घेतलं, ही 34 झाली, ही 43 झाली. याचा अर्थ काय बघा, 2 संख्यांची जर आदला बदल केली तर फरक पडतोय. म्हणजे याचा अर्थ काय, हा प्रश्न कसा असतो, परम्युटेशनचा असतो. लक्षात घ्या. बरं आता इथं आपण सोप्या पद्धतीने मांडू. बघा काय दिले, 5 मधनं आपल्याला 2 अंकी संख्या तयार करायची आहेत. पहिली जागा भरण्यासाठी माझ्याकडे किती ऑप्शन आहेत, तर मी 3, 4, 7, 8, 9 मध्ये कुठली घेऊ शकतो, माझ्याकडे 5 ऑप्शन आहेत. बरोबर आहे का नाही? आता 5 मधली एक संख्या इथं गेली. या 3, 4, 7, 8, 9 ह्या ज्या काय 5 संख्या आहेत ना, ह्याच्यातली एक संख्या कुठली गेली, तर आपण 7 एक निघून गेली, राहिले किती, 4 राहिले. मग ही जागा भरण्यासाठी माझ्याकडे किती ऑप्शन असतात, तर 4 असतात. म्हणजे इथे मी 4 लिहितो. थोडक्यात काय, 5 गुणिले 4 किती झाले, 20. उत्तर काय निघतं, ऑप्शन नंबर 4. आणि फॉर्म्युल्यानुसार जर मांडला गेला तर तुम्ही काय निघतं, 5p2 म्हणजे काय निघतं बघा इकडं, 5 फॅक्टोरियल डिवाइड बाय 5 मधून 2 गेले, 3 राहिले, 3 फॅक्टोरियल. म्हणजे थोडक्यात काय, 5 गुणिले 4 गुणिले 3 फॅक्टोरियल डिवाइड बाय 3 फॅक्टोरियल. 3 फॅक्टोरियल 3 फॅक्टोरियल कॅन्सल, 5 चौकी किती आले, 20 आले. ही शॉर्टकट मेथड आहे. ठीक आहे. उत्तर काय निघते, 20. ऑप्शन नंबर 4. चला पुढचा क्वेश्चन बघू. बरं आता टॅब्युलेशन वरती क्वेश्चन बघा, तुम्हाला टेबल मध्ये माहिती दिलेली. काय दिले बघा याच्यामध्ये, एकाच वर्षातील 2 शाळातील विद्यार्थी गटांच्या अंतिम शालेय आणि विद्यापीठ पदवी परीक्षांचे निकाल सोबतच्या सारणीत दिले आहेत.
हे निकाल प्रत्येक गटातील उच्च श्रेणी प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या टक्केवारीच्या स्वरूपात व्यक्त केले आहेत बघा. या टक्केवारी 65%, 40%, 40% आणि 12%. ठीक आहे बघा. आता परत पुढे काय दिले, ज्ञानदीप महाविद्यालयाच्या वर्गाचा आकार अंजुमन उच्चपेक्षा लक्षणीयरित्या लहान आहे. म्हणजे ज्ञानदीप मध्ये कमी विद्यार्थी आहेत संख्येमध्ये बघा. म्हणजे समजा ज्ञानदीप मध्ये जर अंजुमन मध्ये जर 1000 विद्यार्थी असतील तर इथं आपण 100 तास पकडू आपण. का? कारण की लक्षणीयरित्या लहान आहे म्हटलेले बघा. काय? ज्ञानदीप महाविद्यालयाच्या वर्गाचा आकार म्हटले अंजुमन उच्चपेक्षा लक्षणीयरित्या लहान आहे. म्हणजे बराच लहान आहे. हा 1000 पकडला आपण तर हा 100 पकडू. ठीक आहे. परत पुढे काय दिले बघा, या माहितीवर 2 वृत्तपत्रांनी भिन्न भाष्य केली. वेगवेगळे स्टेटमेंट दिलेत त्यांनी. काय दिलेत बघा ह्याच्यामध्ये. बघा पहिलं काय दिले, अंतिम शालेय परीक्षेच्या उत्तम निकालासाठी तयारी करून घेण्यात ज्ञानदीप महाविद्यालय अंजुमन उच्चच्या तुलनेत चांगले आहे. बघा अंतिम शालेय परीक्षा कुठली झाली बघा, ही अंतिम शालेय परीक्षेमध्ये काय म्हटले बघा, तर तयारी करून घेण्यात ज्ञानदीप महाविद्यालय अंजुमन उच्चपेक्षा तुलनेत चांगले आहे. ज्ञानदीप चांगले कोणापेक्षा, अंजुमनपेक्षा. कशामध्ये? अंतिम शालेय परीक्षेमध्ये बघा. बघा त्यांच्यामधल्या विद्यार्थ्यांची संख्या किती पण असू द्या, बरोबर आहे की नाही, पण तुमची टक्केवारीवरचा विषय झालेला असतो बघा. म्हणजे बघा ज्ञानदीपकडे 100 विद्यार्थी आहेत तरी पण त्यातले 65% विद्यार्थी पास आहेत थोडक्यात बघा. कशामध्ये? तर अंतिम शालेय परीक्षेमध्ये. याचा अर्थ ज्ञानदीपचा निकाल काय आहे? चांगला आहे. इथं तुम्ही हे जे वाक्य दिलंय तुम्हाला, कुठलं? महाविद्यालयाच्या वर्गाचा आकार अंजुमन उच्चपेक्षा लक्षणीयरित्या लहान आहे, तर त्याच्याकडे काही लक्ष द्यायची गरज नाही. टक्केवारीमध्ये फक्त बघा. तर बघा ज्ञानदीपचा रिझल्ट चांगला आहे का अंजुमनपेक्षा? तर चांगला आहे. ठीक आहे. इकडे 65%, इकडे 40 आहे. याचा अर्थ पहिलं काय झालं? बरोबर झालं. ठीक आहे. आता दुसरं काय दिलं बघा ह्याच्यामध्ये, विद्यापीठ परीक्षेसाठी, विद्यापीठ म्हणजे कुठे झाली ही परीक्षा, विद्यापीठ परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना तयार करण्यात अंजुमन उच्च ज्ञानदीप महाविद्यालयाच्या तुलनेत चांगले आहे. बघा अंजुमनचा रिझल्ट चांगला आहे का ज्ञानदीप पेक्षा? पदवी परीक्षेसाठी नाही. बघा इथं पण कोणाचा जास्त रिझल्ट आहे बघा, तर ज्ञानदीपचा रिझल्ट. दोन्ही मध्ये बघा 65% इकडे अंजुमन 40 आहे, इथं ज्ञानदीप 40 आहे तर इकडे अंजुमन 12%. याचा अर्थ ज्ञानदीपचा रिझल्ट दोन्हीकडे चांगला आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे इथं ऑप्शन नंबर बी काय ते चुकतंय. म्हणजे उत्तर काय निघेल आपलं? उत्तर निघेलं ऑप्शन नंबर 3 फक्त ए. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा आता रस्त्या जोडणीचा प्रश्न आहे बघा. काय दिले ह्याच्यामध्ये, एका गावात इरा ए या खुणेने दर्शवलेल्या प्रस्थानकाजवळ राहते आणि बी या खुणेने दर्शवलेल्या प्रस्थानकाजवळ काम करते. तर गावात बघा ए इथं राहते आणि बी इथं तिथं काम करते. तर गावातील रस्त्यांचे सर्व भाग 100 मीटर लांबीचे आहेत. इराला कामावर जाताना वेगवेगळ्या मार्गांनी चालायला आवडते, परंतु ती सर्वात कमी अंतराचा मार्ग निवडते. तर इलाला चालता येणारे विभिन्न मार्गांची संख्या निवडा. मग तिला ए पासून बी कडे जायचे, ते पण कसं? कमी अंतराच्या मार्गाने. बघा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपण सगळ्यात कमी मार्ग किती अंतराचा आहे बघू एचा. बघा इथं जर आपण चेक केलं, बघा आता पहिला जर मार्ग बघितला आपण एचा, बघा इथं आपण मार्ग देऊ. बघा इथं 1 नंबर, इथं ह्या पॉइंटला 2 नंबर, बघा इथं आपण 3 नंबर देऊ, इथं आपण 4 नंबर देऊ. बरोबर बी येते बघा. ए पासून 1 नंबरला, परत 2 नंबरला, 3 नंबरला, 4 नंबरला आणि बी ला. म्हणजे एकूण असं तिला 1 2 3 4 5 500 मीटर अंतर चालावं लागते. बरोबर आहे की नाही? मग 500 मीटरचे आपल्याला आणखी किती अंतर रस्ते बघा असे तेवढं चेक करा. बघा दुसरं अंतर काय निघेल बघा. चला इथं जर आपण दिलं हे 4 झाले, इकडे 5, ह्या पॉइंटला 6, ह्या पॉइंटला 7, परत ह्या पॉइंटला 8, डायरेक्ट परत इकडे बी. थोडक्यात काय बघा, ए पासून बघा पहिला रोड कुठला आला, ए पासून 1 2 3 4 आणि बी पहिला मार्ग झाला. दुसरा मार्ग कुठला आला बघा, ए पासून बघा 5 6 7 8 आणि बी. बरोबर बघा 1 2 3 4 5च आहेत. म्हणजे बघा इकडं किती आला, 5 6 7 8 आणि बी. 2 मार्ग झाले. बघा आता तिसरा मार्ग कुठला निघते बघा, लक्षात घ्या. आता तिसऱ्या वेळेस काय केलं आपण बघा, ए ने पहिल्यांदा 5 वरती गेला. बघा ए ने 5 वरती गेला, 5 वरती बघा 5 वरनं परत 2 वरती गेला. बघा 5 2 3 4 बी. बघा 5 2 3 4 बी येते. बघा ए पासून 5 2 3 4 बी. हे पण 500 मीटरचं अंतर येते. बघा 5 2 3 4 बी. फक्त रस्ता बदललाय आपण. 5 वरनं 6च्या ऐवजी 5 वरनं 2 वर गेलोय. परत बघा चौथी वेळ कुठली निघते बघा, ए पासून
ए पासून आता काय केले बघा आपण 5 वरती गेलो, आता परत 6 वरती गेलो, 6 वरनं 3 वरती गेलो, 3 4 बी म्हणजे बघा 5 6 3 4 बघा 5 ए वरनं 5 वर गेलो, परत 6 वरती गेलो, परत 3 4 आणि बी आणि परत 5वा नंबर कुठला आहे बघा ए पासून 5 वरती गेलो बघा ए पासून 5 वरती गेलो, परत 6 वरती गेलो, परत 7 वरती गेलो, 7 4 बी बघा ए वरून 5 वरती गेलो, 6 वरती गेलो, 7 वरती गेलो, 4 वरती गेलो आणि बी वरती गेलो बघा हे पण 500 मीटरचं अंतर निघते. 1 2 3 4 5 बघा 5 6 7 4 आणि बी आणि आपण पहिलं 5 6 7 8 बी घेतले असे एकूण 5 मार्ग निघतात मला लक्षात घ्यायचे. 5 प्रकारे आपण ए ते बी मध्ये समान अंतराने जाऊ शकतो 500 मीटरने. उत्तर काय निघेल ऑप्शन नंबर 4 निघेल. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा हा पण प्रश्न आपला कशावरती आहे परम्युटेशन कॉम्बिनेशन वरती. त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन वरती प्रश्न विचारलाय. काय दिले 5 भाऊ आणि 3 बहिणींपैकी 1 बहीण आणि 2 भाऊ अशा रीतीने असे 3 सदस्यांची समिती स्थापन करायची आहे. ते किती वेगवेगळ्या प्रकारे करता येऊ शकतात. बघा आता हा प्रश्न कॉम्बिनेशनचा परम्युटेशनचा नसतो बघा लक्षात घ्या. मग 5 भावांपैकी किती भाऊ निवडायचे आपल्याला तर 5 भावांपैकी 2 भाऊ निवडायचे बरोबर आहे का 5 मधले 2 निवडले आणि परत काय दिले बघा ह्या 3 बहिणींपैकी काय म्हटले 1 बहीण निवडायची मग 3 बहिणींपैकी 1 बहीण. ठीक आहे बघा एकूण किती झाले तिघा जणांची समिती 2 आणि 1 3 आणि परत हे एकूण किती आहेत 5 आणि 3 8 जण. ठीक आहे बघा काय निघालं बघा इकडं चला 5 फॅक्टोरियल डिवाइडेड बाय 2 फॅक्टोरियल आणि इकडे परत 3 फॅक्टोरियल का 2 आणि 3 किती असते 5 खाली 2 येणार 2 ला 2 घेतला 2 अधिक 3 5. ठीक आहे बघा परत गुणिले 3 फॅक्टोरियल डिवाइडेड बाय 1 फॅक्टोरियल आणि इकडे परत किती आहे पुढे 2 फॅक्टोरियल. ठीक आहे बघा चला आता काय निघते बघा याच्यामध्ये 5 गुणिले 4 गुणिले 3 फॅक्टोरियल डिवाइडेड बाय हे 2 गुणिले 3 फॅक्टोरियल. बघा 2 फॅक्टोरियलचा अर्थ काय 2 गुणिले 1 बरोबर आहे ना 1 नाही लिहिलं तर चालतं डायरेक्ट 2 घेतलं तर चालतं गुणिले 3 गुणिले 2 फॅक्टोरियल डिवाइडेड बाय 2 फॅक्टोरियल इथे 1 नाही लिहिलं तरी चालते. बघा चला 3 फॅक्टोरियलला 3 फॅक्टोरियल गेले इकडे 2 फॅक्टोरियलला 2 फॅक्टोरियल गेले परत बे 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 दोन्ही 4 म्हणजे 5 दुने 10 10 गुणिले 3 30 झाले. उत्तर किती निघते 30 ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा हा प्रश्न आता भूगोलावरचा प्रश्न आहे इथं आलाय सोप्पा असल्यामुळे आपण सोडून देऊ काय अडचण नाही. बघा काय दिले चंद्रपूर धुळे गोंदिया आणि जळगाव. बघा चंद्रपूर इथे जर बघितलं आपण चंद्रपूर गोंदिया गोंदिया हे कशामध्ये येतात बघा तर विदर्भामध्ये येतात बरोबर आहे का. आणि परत इथं बघा हे धुळे कशामध्ये येते धुळे ते ह्याच्यामध्ये खानदेशमध्ये. बघा हे झालं विदर्भामध्ये परत हे झालं खानदेशमध्ये परत हे झालं विदर्भामध्ये इथं झालं जळगाव झालं खानदेशमध्ये आणि मग आता इथं काय निघेल बघा नागपूर एवढं एकच आहे की ते विदर्भामध्ये मोडते काय नागपूर कारण की नंदुरबार नाशिक भुसावळ हे कशामध्ये मोडते तर भुसावळ जळगावमध्ये येते तर हे सगळं कशामध्ये मोडते खानदेशमध्ये एवढं एकच नागपूरमध्ये. आणि तसं जर बघा गेलं बघा चंद्रपूर गोंदिया आणि नागपूर हे नागपूर विभागामध्ये येतात आणि धुळे जळगाव परत नंदुरबार नाशिक आणि भुसावळ म्हणजे जळगाव हे सगळे कशामध्ये येतात नाशिक विभागामध्ये येतात. ठीक आहे बघा उत्तर त्यामुळे काय निघते ऑप्शन नंबर पहिला नागपूर. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा लॉजिकल रिझनिंगचा प्रश्न आहे काय दिले बघा याच्यामध्ये काल्पनिक कथा व वाचल्याने कथा वाचल्याने सहानुभूती आणि सामाजिक समज सुधारते. ठीक आहे बा काल्पनिक कथा वाचल्याने सहानुभूती आणि सामाजिक समज सुधारते. खालीलपैकी कोणते विधान सत्य असल्यास कोणते विधान सत्य असल्यास वरील दाव्याचे जोरदार समर्थन करेल. म्हणजे बघा हे खालीलपैकी कोणते विधान सत्य असेल तरच ते ह्या दाव्याला समर्थन करेल म्हटले ह्याच्यावर नाही काढायचे तर ह्याच्यावर नाही काढायचे. ठीक आहे पहिले काय दिले बघा अभ्यासातून असे दिसून आले आहे की जे लोक नियमितपणे काल्पनिक कथा वाचतात बघा अभ्यासातून असे दिसून आलेले आहे की जे लोक नियमितपणे काल्पनिक कथा वाचतात त्यांना सहानुभूती मोजणाऱ्या चाचण्यांमध्ये जास्त गुण मिळतात. आणि आता हे जर विधान आपण सत्य पकडलं तर ह्याच्यावरून आपण हे सांगू शकतो का की काल्पनिक कथा वाचल्याने सहानुभूती आणि सामाजिक समज सुधारते तर बघा बरोबर निघते. त्यामुळे पहिलं वाक्य आपलं बरोबर येते. 2 नंबर चेक करा बघा काल्पनिक साहित्यात अनेकदा जटिल पात्रे आणि परिस्थिती असतात त्यामुळे वाचकांना अनेक दृष्टिकोनांचा विचार करावा लागतो. जे लोक काल्पनिक कथा वाचतात त्यांच्याकडे न वाचणाऱ्यांच्या तुलनेत जास्त शब्दसंग्रह असतो. काल्पनिक कथा बहुतेकदा काल्पनिक जगामध्ये रचल्या जातात ज्या वास्तविक जीवनातील अनुभवांशी संबंधित नसतात.
तर बघा ह्या 4 मध्ये सगळ्यात जास्त बरोबर कुठलं वाटतं आपल्याला? ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. तर बघा थांबू आता आपण या ठिकाणी.